नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आरोग्य सेवक या पदाचे जे अभ्यासक्रम आहे त्या प्रत्येक टॉपिक निहाय MCQ रॅपिड फायर बनणार आहोत. आपल्या जे MCQ आहेत ह्या संपूर्ण सिलेबस तुम्हाला जो त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे त्या सिलेबसनुसार प्रत्येक टॉपिक निहाय आपण आज MCQ एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ जरा आपली मोठी होणार आहे, परंतु तुमचे ऑल टॉपिक्स मी एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. सर्व टॉपिकचे MCQ तुम्हाला दिलेले आहेत. त्याची PDF सुद्धा मी प्रोव्हाइड करेनच, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वाटल्यास तुम्ही पॉज करा, नंतर गॅप घेऊन बघा, कारण की व्हिडिओ ही मोठी होणार आहे. सगळ्या टॉपिकचा व्हिडिओ हा एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेला आहे सिलेबस सगळा. आपल्या ज्या MCQ आहेत ह्या MCQ आपल्या इंग्लिशमध्ये असणार आहे, परंतु तुम्हाला ते नक्की समजतील त्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा मी खाली एक्सप्लेनेशन त्याचं दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये 80 क्वेश्चन हे टेक्निकलचे आहेत आणि जिल्हा परिषदच्या एक्झाममध्ये टोटल तुम्हाला 40 क्वेश्चन टेक्निकलचे आहेत. त्यामुळे तुम्हाला टेक्निकलचा अभ्यास असणं गरजेचं आहे, तर तुमचा रिझल्ट येऊ शकतो. तर आपण आता वेळ जास्त न घालवता डायरेक्ट क्वेश्चनला वळूयात. टोटल 66 पानाची PDF आहे बघा, 66 पेजेसची PDF आहे. आत्ता सांगितलं की तुम्हाला वेळ मोठा आहे व्हिडिओ, तुम्हाला वाटलं थांबावमध्ये पॉज करा, नंतर व्हिडिओ बघा, परंतु संपूर्ण MCQ आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. आता पहिला जो टॉपिक आहे बघा सिलेबसचा, तुम्ही बघितला असेल ग्रॅव्हिटेशन. त्याच पद्धतीने आपण प्रत्येक टॉपिक एकाखाली एक कव्हर केले आहेत. त्याचा पहिला टॉपिक आपला कुठला तर ग्रॅव्हिटेशन. त्यातली पहिली MCQ बघा, विच ऑफ द फॉलोइंग पहिली MCQ बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू ऑफ टू ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट मासेस फॉलिंग फ्रीली नियर द सरफेस ऑफ द मून. ऑप्शन आहेत, they both have different acceleration, they have the same velocity at any instant, they experience forces of the same magnitude, they changes their inertia. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर बी, दे हॅव द सेम वेलॉसिटीज ॲट एनी इंस्टंट. दोघांची ही वेलॉसिटी म्हणजेच काय तर गती ही सेम असते. त्याचं एक्सप्लेनेशन खाली दिलेलं आहे बघा, टू डिफरंट मासेस फॉलिंग फ्रीली नियर द मून सरफेस हॅव द सेम वेलॉसिटीज. थोडक्यात काय की मून सरफेसवरची वस्तू जात असते. दोन्ही वस्तू जर टाकल्या आपण डिफरंट मास असले तर ते दोघांचं वजन वेगळं आहे, तरी पण त्यांची जी व्हॅलिसिटी आहे ही सेम असते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑफ व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपलं जे गुरुत्वाकर्षण आहे त्याबद्दल कोणतं विधान सत्य हे आपल्याला सांगायचं आहे. आपण डायरेक्ट मला ऑप्शन दिलेत बघा, आपण डायरेक्ट आन्सरकडे वळूयात. कोणतं विधान ट्रू आहे तर द व्हॅल्यू इज ऑलमोस्ट निग्लिजिबल ऑन द इक्वेटर. इक्वेटर म्हणजे काय, विषुववृत्तावर निग्लिजिबल, अतिशय छोटं असतं गुरुत्वाकर्षण, बाकीच्या ठिकाणी जास्त असतं असं त्यांचं म्हणणं आहे. प्रकाश त्यांनी सांगितलं बघा एक्सप्लेनेशन, गुरुत्वाकर्षण आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ही अगदी कमी असते. कुठं असते तर इक्वेटर म्हणजेच विषुववृत्त जे आपलं आहे त्याच्यावर आपलं गुरुत्वाकर्षण कमी असतं सगळ्यामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन डिस्क्राईब द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन. थोडक्यात काय गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपला जो आहे त्याबद्दल काय सांगतो हे सांगितलं आपल्याला. तर काय म्हणलं की जो आपला नियम आहे गुरुत्वाकर्षणाचा हा काय सांगतो तर टू बॉडी हॅव्हिंग मास, म्हणजे थोडक्यात काय एनी टू बॉडीज हॅव्हिंग मास हे सांगत आपल्याला. काय करतो असतो तर गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे हा काय डिस्क्राईब करतो तर टू बॉडीज हॅव्हिंग मास. तुम्ही त्याचा नियम बघितला असतील, M1 M2 अपॉन आर, दोघांचं मास अपॉन आर स्क्वेअर, ग्रॅव्हिटेशनचा लॉ तुम्ही बघितला असेल. त्यानंतर क्वेश्चन आहे, द अर्थ्स ॲटमॉस्फिअर इज हेल्ड बाय. आन्सर आहे ग्रॅव्हिटी. थोडक्यात काय आपलं जे पृथ्वीचं जे वातावरण आहे हे संपूर्ण गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेमध्ये आहे. आपल्यामध्ये की आपल्या पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण असल्यामुळेच आपण इथल्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स डज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ डिपेंड अपॉन. म्हणजे काय, हे खालीपैकी कोणती गोष्ट आहे की ती गुरुत्वाकर्षणावर डिपेंड आहे. असं आपण म्हणतो की मास ऑफ द अर्थ हे जे आहे हे गुरुत्वाकर्षणावर डिपेंड आहे सगळे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू व्हेन मँगो फॉल्स फ्रॉम अ मँगो ट्री. हा एक सिम्पल क्वेश्चन तुमच्यासमोर मी दिलेला आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बोथ मँगो अँड द अर्थ अट्रॅक्ट इच अदर. थोडक्यात काय की मँगो खालीच पडणार आहे न्यूटनच्या लॉनुसार. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ द मून सरफेसेस हा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा, त्याला तुम्ही मार्क करून ठेवू शकता. अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे तुम्हाला परीक्षेसाठी. द वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ द मून सरफेसेस
उत्तर डायरेक्ट आहे 1/6 ऑफ वेट ऑफ द अर्थ. फॉर एक्झाम्पल काय, तर तुमचं पृथ्वीवर जर वजन 100 असेल तर ते चंद्रावर किती होणार आहे, तर 1/6 म्हणजे 60. म्हणजेच काय, तर बघा या ठिकाणी 1/6 ऑफ अर्थ म्हणले म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं वजन जर पृथ्वीवर 60 असेल तर ते तुमचं चंद्रावर वजन भरणार आहे किती, तर 10 किलो. हे जे डिफरन्स ह्याचा एक्झॅक्टली अर्थ आहे. अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन, याला मार्क करून ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. हा सुद्धा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. याचा आन्सर जे आहे हे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला माहीत असेल की गुरुत्वाकर्षणाची जी व्हॅल्यू आहे याची फिक्स असते, ती किती आहे, तर 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट होल्ड्स द अर्थ ॲटमॉस्फिअर. ऑप्शन आहे ग्रॅव्हिटी. थोडक्यात आपलं जे वातावरण आहे ते सगळं कसे गुरुत्वाकर्षणावर डिपेंड आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या पृथ्वीचं जे सभोवतालचं वातावरण आहे हे सगळीकडेच ग्रॅव्हिटेशन आहे. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज डज नॉट डिपेंड अपॉन द मिडियम बिटवीन द टू बॉडीज. म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्यांच्यामधलं जे मिडियम आहे, मिडियम म्हणजे जे काही वातावरण असेल त्यावर डिपेंड राहत नाही ग्रॅव्हिटेशनल फोर्स, असं त्यांचं म्हणलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की त्यांचे मासवर डिपेंड असेल त्यांचा. तर लक्षात ठेवा की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे दोन बॉडीमधला, जेव्हा बल आहे दोन बॉडीमधला, हा त्यांच्या जे मधले मिडियम आहे, मिडियम म्हणजे काय, कोणताही मधला सरफेस किंवा वातावरण त्यावर डिपेंड राहत नाही. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, तर हे 10 क्वेश्चन आपण बघितले आहेत कोणतं, तर ग्रॅव्हिटेशनल टॉपिकवर. त्यानंतरचा टॉपिक आहे बघा, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. त्या वर्षाचा आपण क्वेश्चन बघणार आहोत. टॉपिक दुसरा आहे बघा, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता यामध्ये तुम्हाला सांगितलं की आता हे 2-3 क्वेश्चन तुम्हाला मार्क केले आहेत. हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन, हे 2-3 क्वेश्चन आहेत त्याचे महत्त्वाचे आहेत, तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये ते पाहायला मिळतील. त्यानंतरचा टॉपिक आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. केमिस्ट्रीमधला हा टॉपिक आहे थोडक्यात, त्यामध्ये येतो, जो की तुम्हाला विज्ञानामध्ये बघायला भेटत आहे. त्यानंतर त्यामधला क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स द बेसिस ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. याचं उत्तर आहे ॲटॉमिक नंबर. उत्तर आहे ॲटॉमिक नंबर. विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स द बेसिस ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. तुम्हाला माहिती आहे की सगळं आपला जो मूलद्रव्याचा टेबल आहे हा मॉडर्न पिरियडिक टेबल हा ॲटॉमिक नंबरवर बेस्ड आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट ऑफ ग्रुप 17. आता यामध्ये मोस्ट रिॲक्टिव्ह असं कोणता एलिमेंट आहे, तर ऑप्शन सी फ्लोरीन हा ग्रुप 17मधील सर्वात जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे. हा सुद्धा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. ग्रुप 17मधील जे काही एलिमेंट असेल, क्लोरीन, फ्लोरीन, हे जे काही एलिमेंट आहेत त्यामधला फ्लोरीन हा सर्वात जास्त रिॲक्टिव्ह असा मूलद्रव्य आहे. म्हणजे ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक रॅडी ऑफ द एलिमेंट्स ऑक्सिजन, फ्लोरीन आणि नायट्रोजन. जी करेक्ट ऑर्डर आपल्याला सांगायची ॲटॉमिक रॅडीनुसार. ऑप्शन डी याचं करेक्ट आहे बघा, फ्लोरीन इज लेस दॅन ऑक्सिजन इज लेस दॅन नायट्रोजन. ही यांची ॲटॉमिक रॅडीनुसार हा क्रम आहे त्यांचा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन्स टू द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स ऑन मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियडिक टेबल. याचा ऑप्शन बी आन्सर आहे, डिक्रीजेस. म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन एलिमेंट्स आहेत आपण डावीकडून उजवीकडे जर गेलो तर त्यांचं जे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे हे कमी कमी होत जातं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द अदर नेम ऑफ द ग्रुप 18 एलिमेंट. 18व्या ग्रुपचं जे एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य आहेत, त्यांचं दुसरं अजून काय नाव आहे, तर ऑप्शन ए आहे बघा, नोबल गॅसेस आपण त्यांना म्हणत असतो. हा पण सुद्धा क्वेश्चन महत्त्वाचा आहे बघा. 18व्या ग्रुपचं जे एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य, त्यांना आपण नोबल गॅसेस म्हणून ओळखलं जातं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ग्रुप एलिमेंट्स आर कॉल्ड ट्रान्झिशन मेटल्स. ट्रान्झिशन मेटल्स कोणत्या ग्रुपला म्हणतात. ऑप्शन सी याचं उत्तर आहे, म्हणजेच काय, ग्रुप नंबर 3 ते 12 आहे पिरियडिक टेबलमध्ये, त्यांना आपण ट्रान्झिशन मेटल्स असे संबोधलं जातं. ऑप्शन नंबर सी ग्रुप नंबर 3 to 12. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एलिमेंट यम इज 284 इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. द एलिमेंट यम इज प्लेस्ड इन कोणत्या ग्रुपमध्ये असणार आहे आपल्याला सांगायचे. त्यांचं कॉन्फिगरेशन दिलं बघा, 284 हे तुम्हाला कॉन्फिगरेशन दिलं आहे. तुम्हाला याचं कॉन्फिगरेशन म्हणता यायला गरजेचं आहे. जे काही सेल आहेत आपले, तर त्यातलं सांगितलं की ते कोणत्या
ग्रुपमध्ये येणार आहे तुम्हाला फाइंड करायचे. ऑप्शन नंबर सी याचं योग्य उत्तर आहे 4थ्या ग्रुपमध्ये येणार आहे एम, जर त्याचं कॉन्फिगरेशन 284 असेल तर. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट हॅज 2 शेल्स अँड बोथ आर कम्प्लिटली फिल्ड. ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर आहे नियॉन. ह्या मूलद्रव्याला 2 शेल्स आहेत आणि बोथ आर कम्प्लिटली फिल्ड आहेत, थोडक्यात दोन्ही पण त्याच्या कक्षा हे भरलेल्या आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन डिस्क्राईब द अचिव्हमेंट ऑफ मेंडेलिव्स पिरियड टेबल. थोडक्यात काय आपला जो पिरियड टेबल आहे याचं कोणतं विधान जे आहे हे डिस्क्राईब करतं चांगलं की ते अचिव्हमेंट आहे, अचिव्हमेंट ऑफ मेंडेलिव्ह पिरियड टेबल. याचं ऑप्शन नंबर ए उत्तर आहे बघा, प्रिडिक्शन ऑफ नोबल गॅसेस डिस्क्राईब द अचिव्हमेंट ऑफ मेंडेलिव्ह टेबल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज डिफाइंड as the ability of element to form bonds by gaining electrons. How does the electronegativity of elements vary across the periods? Option C उत्तर आहे, it increases as more electrons are added on the same cell. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, what is the order of metallic character down the group? ऑप्शन बी उत्तर आहे, it increases as electrons move away from the nucleus. न्यूक्लियस म्हणजे काय, तुमचं सेंटर असतं त्यापासून जसं तुम्ही दूर जाल तसं ते इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत जातं. असं कोणाचं तर कॅरेक्टर ऑफ मेटल कॅरेक्टर डाऊन द ग्रुप ही जी ऑर्डर जी आहे ती ऑर्डर त्याप्रमाणे आहे. ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द ट्रेंड ऑफ व्हॅलेन्सी अलॉंग पिरियड्स इन द मॉडर्न पिरियड टेबल. व्हॅलेन्सी अलॉंग द पिरियड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. ऑप्शन सी उत्तर आहे, इट इन्क्रीजेस अँड देन डिक्रीजेस. व्हॅलेन्सी ऑफ अलॉंग द पिरियड्स आहे त्यांची व्हॅलेन्सी सेल आहे ही वाढते आणि नंतर कमी होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपली ही रॅपिड फायर रिव्हिजन आहे, तुमचा अभ्यास झाला आहे असं कन्सिडर करून आपण सगळे क्वेश्चन बघत आहोत. तुम्हाला जर फर्स्ट टाइम बघत असेल तर तुम्हाला समजणार नाहीत क्वेश्चन, तुमचा अभ्यास झाला असेल तर 100% तुम्हाला ह्या MCQ क्लिक होतील कुठं ना कुठेतरी. त्यामुळे जास्त एक्सप्लेन करत बसणार, कारण की आपल्याला टोटल 66 पेजेस कव्हर करायचे आहेत एका व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला हे क्वेश्चन जे आहेत हे 100% आगामी परीक्षेमध्ये दिसतील. तुम्ही क्वेश्चन पेपरवर आल्यानंतर झडपीच्या अनुभव घ्या, PDF मी टाकणारच आहे टेलिग्राम चॅनलवर, तेव्हा तुम्ही बघू शकता की ह्यातले क्वेश्चन किती आलेत ते. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ते आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. अपमेट आपला टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी संपूर्ण PDF टाकेल. त्यानंतरचा क्वेश्चन इथे बघा, हा दुसरा जो चॅप्टर होता कोणता, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, हा संपलेला आहे. आता केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन हा जो टॉपिक आहे हा या ठिकाणी घेतला आहे बघा, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. त्यामधील पहिली MCQ काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन कॅन ऑल्सो बी टर्म्ड ॲज थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. रिॲक्शन मध्ये टॉपिकवरचा क्वेश्चन आहे बघा. तर खालीपैकी कोणती रिॲक्शन आहे ज्याला आपण थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन असे संबोधतो. ऑप्शन बी जो उत्तर आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन टर्म ॲज थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. एवढाच त्याचा सिम्पल अर्थ आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन टर्म ॲज थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. एक पॉईंट लेंडर क्वेश्चन आहे. त्यानंतर हा रिॲक्शनचा क्वेश्चन आहे बघा, काय म्हणले तर अ स्टुडंट परफॉर्म्स अन एक्सपेरिमेंट फ्रॉम ॲल्युमिनियम क्लोराईड फ्रॉम ॲल्युमिनियम अँड क्लोरीन. काय म्हटलं तर त्याला ॲल्युमिनियम क्लोराईड फॉर्म करायचं आहे ॲल्युमिनियम आणि क्लोरीनपासून. तर विच ऑफ द फॉलोइंग गिव्स द केमिकल इक्वेशन ऑफ द रिॲक्शन. असे कोणते रिॲक्शन बरोबर आहे सांगायचे ज्या की ॲल्युमिनियम आणि क्लोरीन यांची रिॲक्शन करून ॲल्युमिनियम क्लोरीन याची रिॲक्शन करून काय फॉर्म होते आपल्याला तर ॲल्युमिनियम क्लोराईड आपल्याला फॉर्म होते. तर ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे बघा, 2 ॲल्युमिनियम प्लस 3 क्लोराईड हे जर घेतलं तुम्ही तर आपल्याला ते ॲल्युमिनियम क्लोराईड तयार होणार आहे. ही योग्य रिॲक्शन आहे यातून सांगायचं आहे. त्यानंतरचं क्वेश्चन आहे बघा, गिव्ह द रेशो इन विच हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर प्रेझेंट इन वॉटर बाय व्हॉल्यूम. आपला तुम्हाला सगळ्यांना वॉटरचा फॉर्म्युला माहिती आहे की काय असतो, H2O म्हणजेच वॉटर. यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजनचे प्रमाण सांगायचं तुम्हाला. ऑप्शन सी याचं उत्तर आहे बघा, म्हणजेच काय हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू हे तुम्हाला माहीत असेल. H2O हा आपला वॉटरचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा विचारला जाऊ शकतो परीक्षेला. तर त्याचं आपल्याला रेशो विचारला आहे. पहिल्यांदा हायड्रोजन विचारलं म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू, नंतर ऑक्सिजन 1. ऑप्शन नंबर सी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर वन ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस डज नॉट इन्व्हॉल्व केमिकल रिॲक्शन दॅट इज. म्हणजे खालीपैकी एक अशी प्रोसेस आहे त्यामध्ये केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व होत नाही,
ती कोणती आपल्याला सांगायची. मेल्टिंग ऑफ कॅन्डल वॅक्स व्हेन हिटेड ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होत नाही, ते ऑटोमॅटिकली गरज असते. बाकीच्या ज्या खालच्या त्या BCD ह्या पोस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये बर्निंग ऑफ कॅन्डल वॅक्स व्हेन हिटेड किंवा डायजेशन ऑफ फूड इन युअर स्टमक ह्याच्यात त्यामध्ये केमिकल रिॲक्शन ही घडत असते. फक्त एक्सेप्ट ए बाकीच्या तिन्हीमध्ये रिॲक्शन घडत असते, एमध्ये केमिकल रिॲक्शन घडत नाही, हेच आपल्याला विचारलेलं आहे. त्यानंतर बघा केमिकल फॉर्म्युला विचारला आहे कोणाचा, तर मॅग्नेशियम ऑक्साईड याचा तुम्हाला केमिकल फॉर्म्युला विचारला आहे. मॅग्नेशियम ऑक्साईड याचा योग्य तर आहे ऑप्शन नंबर सी MgO, म्हणजेच काय तर मॅग्नेशियम ऑक्साईड. त्यानंतरचा क्वेश्चन आहे फ्रॉम द फॉलोइंग विच वन इज अन एक्झाम्पल ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचं खालीपैकी कोणतं उदाहरण आपण सांगायचे, तर ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव, म्हणजेच ग्रॅप्स गेट फर्मेंटेड, ब्रेकडाऊन ऑफ फूड, फॉर्मेशन ऑफ कर्ड म्हणजे दही. थोडक्यात ह्याच्या सगळ्या काही रिॲक्शन आहेत. ब्रेकडाऊन म्हणजे फूड खराब होणं किंवा दही तयार होणं, हे जे काही हे सगळं केमिकल रिॲक्शनचा परिणाम आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे ऑल ऑफ द अबाव. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज युज्ड इन ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफमध्ये खालीपैकी कोणती रिॲक्शन वापरली जाते किंवा यूज होते हे आपलं विचारलं आहे. याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर बी डिकम्पोजिशन रिॲक्शन ही आपल्या त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीमध्ये यूज होत असते. ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन आहे बघा विच ऑफ द फॉलोइंग शोज अँड ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन तुम्हाला माहीत असणारं गरजेचं आहे. लॉस ऑफ ऑक्सिजन, गेन ऑफ हायड्रोजन जे काय असते ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे हा सुद्धा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर आहे गेन ऑफ ऑक्सिजन, म्हणजेच काय ऑक्सिडेशन रिॲक्शन. या कन्सेप्ट तुम्हाला माहिती गरजेचं आहे. महत्त्वाचा क्वेश्चन ह्याला मार्क करून ठेवा तुम्ही. ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये काय होत असतं तर गेन ऑफ ऑक्सिजन, लॉस ऑफ हायड्रोजन हे जे काही कन्सेप्ट आहे तुम्हाला ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर ऑक्सिडेशनमध्ये गेन ऑफ ऑक्सिजन हे होत असतं. ऑप्शन नंबर ए याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचं क्वेश्चन आहे बघा तुम्हाला खाली एक रिॲक्शन दिल्या झिंक आणि ऑक्सिजनची. विच ऑप्शन शोज ऑक्सिडेशन. कोणता ऑप्शन आपलं शोध असं दाखवतं की त्यामध्ये ऑक्सिडेशन होत आहे. झिंक प्लस हायड्रोजन दिले तुम्हाला, जे रिॲक्शन दिले बघा या ठिकाणी. तर खालीपैकी कोणता ऑप्शन आपल्याला ऑक्सिडेशन दाखवते. ऑप्शन नंबर ए झिंकचे Zn+2 जे आहे या ठिकाणी हे ऑक्सिडेशनचं म्हणजे थोडक्यात काय तर गेन ऑफ ऑक्सिजनचं आपल्याला उत्तर दाखवत आहे, आपल्या ते रिॲक्शन दाखवत आहे. ऑप्शन ए याचं उत्तर आहे. त्यानंतरचा टॉपिक आहे बघा इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा द मोस्ट सुटेबल मटेरियल फॉर मेकिंग द कोर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट इज. द मोस्ट सुटेबल मटेरियल फॉर मेकिंग ऑफ द कोर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट इज. ऑप्शन आहेत स्टील, आयर्न, सॉफ्ट आयर्न का ॲल्युमिनियम. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सॉफ्ट आयर्न. हे जे मटेरियल आहे हे सुटेबल आहे कशासाठी, द कोर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे ते बनवण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्यासाठी सॉफ्ट आयर्न हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे, युजफुल आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अट्रॅक्टेड बाय अ मॅग्नेट. थोडक्यात काय लोहचुंबक जे आहे खालीपैकी कोणतं असं आहे की ते आकर्षित केलं जात नाही लोहचुंबकाला. स्टील, कोबाल्ट, ब्रास का निकेल. ऑप्शन सी ब्रास जे आहे आपलं हे लोहचुंबकाला चिटकत नाही किंवा अट्रॅक्ट होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी स्टील, कोबाल्ट, निकेल हे चिटकत असतं, अट्रॅक्ट होत असतं, पण ब्रास हे मॅग्नेटला अट्रॅक्ट होत नाही. ऑप्शन सी याचे उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हेन अ स्ट्रेट कंडक्टर इज कॅरिंग अ करंट. याचं तर काय होतं तर सांगितलं आपल्याला कंडक्टर आहे हा करंट वाहत असतो, वाहून येत असतो. तर त्यानंतर काय होत असतं तर ऑप्शन ए उत्तर आहे देर आर सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अराउंड इट. सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड्स लाईन्स अराउंड इट. सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड्स लाईन्स अराउंड इट थोडक्यात त्याच्या सोबत आली मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं सर्क्युलरच्या टाईपचं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा टू मॅग्नेटिक फील्ड्स लाईन्स नेवर इंटरसेक्ट इच अदर. टू मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत ह्या कधीही इंटरसेक्ट होत नाहीत. ह्या दोन फील्डच्या लाईन ह्या इंटरसेक्ट होत नाही. हे सांगितले की दोन मॅग्नेटिक फील्ड असतील त्या लाईन्स आहेत ह्या इंटरसेक्ट म्हणजे कधीही छेदत नाहीत, एकमेकांना छेदत क्रॉस करत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर द फ्रंट फेस ऑफ सर्क्युलर लूप ऑफ अ वायर इज द नॉर्थ पोल म्हणजेच उत्तर ध्रुव. द डायरेक्शन ऑफ करंट इन दिस फेस ऑफ द लूप विल बी. सर्क्युलर लूप जे आहे आपल्या वायरचं हे जर उत्तरेकडे असेल तर आपल्याला सांगितलं की करंटची जी डायरेक्शन आहे फेस लूपची ही कशी असणार आहे, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, टुवर्ड्स नॉर्थ का टुवर्ड्स साऊथ.
याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज ही तुमची डायरेक्शन असणार आहे, अँटी क्लॉकवाईज. तर ऑप्शन बी याचं उत्तर आहे अँटी क्लॉकवाईज. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट रिगार्डिंग मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. चुकीचं विधान कोणतं आहे आपल्याला सांगायचं. कशाविषयी, तर मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्या विषयावर. याचं ऑप्शन नंबर सी हे चुकीचं आहे बघा. बाकी तिन्ही विधानं त्याची बरोबर आहेत. सी चुकीचं आहे. आपण बरोबर कोणते आहेत विधान बघूया. इनकरेक्ट विचारले, सी इनकरेक्ट आहे. बरोबर कोणते आहेत बघा. द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉईंट इज टेकन टू बी द डायरेक्शन विच द नॉर्थ पोल ऑफ मॅग्नेटिक कंपासेस निडल पॉईंट्स. हे विधान बरोबर आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर क्लोज्ड कर्व्स. हे विधान बरोबर आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज शोन बाय द डिग्री ऑफ क्लोजनेस ऑफ द फील्ड लाईन्स. या 3 विधान बरोबर आहेत. सी हे विधान चुकीचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा. द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अ लॉंग स्ट्रेट सोलेनॉइड कॅरिंग करंट इज द सेम ॲट ऑल पॉईंट्स. लॉंग स्ट्रेट सोलेनॉइड मधलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे विद्युत धारा वाहून नेण्याचं, हे सेम असतं सगळ्या पॉईंटला, असं त्यांचं म्हणणं आहे. ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर आहे. अ स्ट्रॉंग बार मॅग्नेट इज प्लेस्ड व्हर्टिकली अबाव द हॉरिझॉन्टल वुडन बोर्ड. द मॅग्नेटिक लाईन फोर्स विल बी in all the planes around the magnetic. A strong bar magnet placed vertically above the horizontal wooden board. Magnetic field lines of force will be in all the planes around the magnet. हे त्यांनी सांगितलेलं आहे. ऑप्शन नंबर टी याचं योग्य उत्तर आहे. द फोर्स ऑफ अ करंट कॅरिंग कंडक्टर वेन प्लेस्ड परपेंडिक्युलर इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. तर फोर्स आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल किंवा मांडता येईल, इक्वेशन त्याचा विचारलं आहे. व्हेन परपेंडिक्युलर म्हणजे काय थोडक्यात, तर हे दोन परपेंडिक्युलर आहेत आणि हे पॅरलल असतात. तर हे जे परपेंडिक्युलर आहे, ज्या ठिकाणी 90 डिग्री अंशाचा कोन असतो, तर त्याचं जे करंट कॅरिंग कंडक्टर त्याचं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामधला फोर्स आपल्याला विचारलं आहे कसं असतं. ऑप्शन नंबर ए, एफ इज इक्वल टू BIL याने आपण ते दाखवत असतो, BIL. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे, योग्य उत्तर आहे. वेन प्लेस्ड इन परपेंडिक्युलर डायरेक्शन, हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, या ठिकाणी हा जो टॉपिक होता कोणता आपला, तर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा संपलेला आहे. त्यानंतर हीट म्हणजेच उष्णता या विषयावरची आपण MCQ बघणार आहोत. त्यातलं पहिले जे MCQ आहे, द एनर्जी रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिअर रेडिएशन इन ॲडिशन टू हीट अँड लाईट ड्युरिंग द न्यूक्लिअर रिॲक्शन इज नोन ॲज. तुम्हाला डिफिनेशन विचारली आहे कशाची, तर न्यूक्लिअर एनर्जी ही जी व्याख्या तुम्हाला विचारली आहे. द एनर्जी रिलीज इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिअर रेडिएशन इन ॲडिशन टू हीट अँड लाईट ड्युरिंग न्यूक्लिअर रिॲक्शन इज नोन ॲज न्यूक्लिअर एनर्जी. डेफिनेशन तुम्हाला फक्त विचारलेलं आहे न्यूक्लिअर एनर्जीची. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर फायरवर्क्स रिलीज एनर्जी इन द फॉर्म ऑफ, फायरवर्क्स म्हणजे काय थोडक्यात तुमचे जे फटाके आहेत हे कोणत्या फॉर्ममध्ये एनर्जी रिलीज करत असतात, तर हीट, साऊंड आणि लाईट. तुम्हाला माहिती आहे की त्यामध्ये उष्णता असते, आवाज असतो, प्रकाश असतो. म्हणजे थोडक्यात आपलं ऑल ऑफ द अबव हे उत्तर असणार आहे. या तिन्ही प्रकारची एनर्जी असते त्या फटाक्यांमध्ये, फायरवर्क्समध्ये, हीट, साऊंड अँड लाईट. ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम इलेक्ट्रिक सेल्स अँड बॅटरीज ॲज द रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड. इलेक्ट्रिक सेल्स आणि बॅटरी जे आहेत त्याच्यामधून आपण जी एनर्जी गेन करतो की आपल्याला भेटते त्या केमिकल रिॲक्शन, त्याला आपण काय म्हणतो, तर ऑप्शन नंबर ए केमिकल एनर्जी त्याला म्हणतो. म्हणजेच ज्या इलेक्ट्रिक सेल आपल्या बॅटरी असतील त्यांच्यामधून आपल्याला जी एनर्जी भेटते त्यांना आपण रासायनिक अभिक्रिया किंवा क्रिया म्हणता तुम्ही, हे आपण त्यांना म्हणत असतो रासायनिक क्रिया. केमिकल एनर्जी म्हणजे काय, रासायनिक ऊर्जा. थोडक्यात एनर्जी म्हणजे ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आपण त्यांना म्हणतो. कोणाला तर जी ऊर्जा आपल्याला सेल किंवा बॅटरीमधून मिळत असेल, तर सेलमधून, बॅटरीमधून, त्यांना आपण रासायनिक ऊर्जा म्हणत असतो. ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे केमिकल एनर्जी. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ॲज द रेन फॉल्स द पोटेन्शियल एनर्जी चेंजेस टू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी चेंजेस टू कायनेटिक एनर्जी. कधी तर रेन म्हणजे पाऊस पडला तर, म्हणजे थोडक्यात काय, इकडं बघा की तुम्हाला कायनेटिक एनर्जी सूत्र माहिती, 1/2 mv² ही कायनेटिक एनर्जी सूत्र आहे बघा. आणि पोटेन्शियल एनर्जी mgh हे पोटेन्शियल एनर्जी सूत्र आहे. हे दोन्ही सूत्र तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला हे सुद्धा विचारलं जाऊ शकतात. कायनेटिक एनर्जी 1/2 mv², पोटेन्शियल एनर्जी mgh. धरणात साठलेलं पाणी हे कशाचं उदाहरण आहे,
पोटेन्शियल एनर्जीचं उदाहरण आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, द एनर्जी कमिंग डायरेक्टली फ्रॉम मॅग्मा कॉल्ड जिओथर्मल एनर्जी. कोणापासून? जर मॅग्मापासून जी एनर्जी आपल्याला भेटते त्यांना आपण जिओथर्मल एनर्जी म्हणतो. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. इन द प्रोसेस ऑफ रबिंग हँड्स मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू. ऑप्शन सी थर्मल एनर्जी. रबिंग हँड्स, हिवाळ्यामध्ये तुम्ही जर हातात घासले असतील तर त्यांना आपण ती आपली जी मेकॅनिकल एनर्जी ही कशामध्ये रूपांतरित होते, तर ती थर्मल एनर्जीमध्ये रूपांतरित होत असते. ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे, थर्मल एनर्जी. त्यानंतर व्हेन अ बॉडी व्हायब्रेट्स इट प्रोड्यूस साऊंड. व्हेन बॉडी व्हायब्रेट्स इट प्रोड्यूस साऊंड. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, इन द एक्झोथर्मिक रिॲक्शन द एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज ऑलवेज निगेटिव्ह. कोणती रिॲक्शन आहे? तर एक्झोथर्मिक क्रिया आहे ही. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक तुम्हाला क्वेश्चन असतील. तर एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये काय होतं, तर एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज ऑलवेज निगेटिव्ह. हा सुद्धा क्वेश्चन महत्त्वाचा आहे बघा, मला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. इन द एक्झोथर्मिक रिॲक्शन एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज निगेटिव्ह. ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे, निगेटिव्ह. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, द हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री इज कॉल्ड. ऑप्शन बी मोलर हीट कॅपॅसिटी. म्हणजे आपण म्हणतो की पदार्थाची विशिष्ट उष्णधारकता, ते या पदार्थाला आपल्याला जे 1 डिग्री सेल्सिअसला आपण तापमान वाढत असतो त्याला जी ऊर्जा लागत असते किंवा एनर्जी लागत असते त्याला आपण काय म्हणतो, आपण तर एखाद्या पदार्थाची विशिष्ट उष्णधारकता म्हणतो आपण. तेच सांगितलेलं आहे की मोलर हीट कॅपॅसिटी त्याला म्हणतो असतो, इन्क्रीज बाय 1 डिग्री सेल्सिअस. हा सुद्धा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर बॉडी थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. ह्याला काय म्हणतो आपण? स्पेसिफिक हीट. हे जो उत्तर आहे बघा, हे तिने सांगितलं बघा. स्पेसिफिक हीट म्हणजे काय? विशिष्ट उष्णता, विशिष्ट उष्णधारकता. म्हणजे काय, तर ते आपल्या एखाद्या बॉडीचं टेम्परेचर आहे 1 डिग्री सेल्सिअस आपण जो वाढत असतो त्यासाठी जी उष्णता लागत असते त्याला आपण काय म्हणत असतो? स्पेसिफिक हीट, म्हणजे विशिष्ट उष्णता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, दुसऱ्या टॉपिकवरचा क्वेश्चन सुरू आहे बघा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे जे परिवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचं अपस्करण परिस्करण काय जे आहे तुमचं, रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन, त्या टॉपिकवरचे क्वेश्चन आता आपण बनणार आहोत. त्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो क्वेश्चन आहे, व्हेन अ प्लेन मिरर इज रोटेटेड थ्रू अ सर्टन अँगल द रिफ्लेक्टेड बाय टर्न्स थ्रू ट्वाइस ॲज मच ॲज द साईज ऑफ इमेज रिमेन द सेम. तिने सांगितलं आहे काय, तर एक प्लेन मिरर आहे, तर तो रोटेट केला आहे ॲट अ सर्टन अँगल, एका विशिष्ट कोणामध्ये जो फिरवला आहे. रिफ्लेक्टेड रे, थोडक्यात काय, रिफ्लेक्ट होण्याचे रे आहेत, टर्न्स थ्रू ट्वाइस ॲज मच ॲज द साईज ऑफ इमेज रिमेन द सेम, असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा मिरर आहे बघा आणि हा आपला ऑब्जेक्ट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, इफ अन ऑब्जेक्ट इज प्लेस सिमेट्रिकली बिटवीन 2 प्लेन मिरर्स inclined at an angle of 72 degree, then the total number of images formed as. ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर आहे. 2 मिरर ठेवले आहेत बघा, सिमेट्रिकली बिटवीन 2 प्लेन मिरर्स आहेत. हे 2 मिरर आहेत, त्यांच्यामध्ये एक ऑब्जेक्ट ठेवले, इन्क्लाइंड ॲट, त्यांचा अँगल किती आहे? 72 डिग्रीचा अँगल आहे. तर आपल्याला विचारलं आहे काय, तर टोटल नंबर ऑफ इमेजेस फॉर्मड इज. थोडक्यात तुम्ही जर सलूनच्या दुकानामध्ये गेला असाल तर तुमच्या पुढे एक आरसा असतो, मागे एक आरसा असतो बघा. तर त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये बसलेला असता, तुम्ही जर पुढच्या आरशामध्ये बघितलं तर तुम्हाला मागं अजून 3-4 आरसे दिसलेले असतात. तर तेच आहे की त्याच्यामधला जो अँगल आहे त्याच्यावरती किती इमेज फॉर्म करायचं ठरवत असतं. आता हे काढायचं कसं आहे, त्यामुळे एक सूत्र आहे बघा. तुम्हीच ह्याचा अनुभव तुम्ही घेत असाल बघा, सलूनच्या दुकानामध्ये गेला असाल, पुढच्या आरशामध्ये तुम्हाला दिसतं की मागं तुम्हाला अजून 3-4 आरसे तुमच्या फ्रेम दिसत असतात. तर ते कसं दिसतं किंवा किती इमेज दिसतात हे कशावर ठरतं, तर तुमचा जो अँगल आहे हा अँगल तेवढं डिपेंड असतं. आता हे काढायचं कसं, ह्याचं एक फॉर्म्युला आहे बघा. ह्याच्यामध्ये याचं उत्तर काढताना याचा फॉर्म्युला आहे बघा, 360 डिग्री म्हणजे थोडक्यात टोटल सर्कलचा आपला जो डिग्री असते मायनस थिटा अँगल जो आहे, ह्यातील जो अँगल आहे थिटा, म्हणजे आपल्याला जो 72 डिग्री दिले हा अँगल आहे थिटा डिग्री, -1. हे जो मी तरी फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला त्याचं किती इमेजेस तयार होतील हे उत्तर निघेल. थिटा आहे आपला 360 आहे, त्यानंतर थिटा आपला किती दिला आपल्याला तर 72 डिग्री, आपण 72 -1 इथं तुम्ही सोडवलं तर तुम्हाला उत्तर भेटेल 5 - 1 म्हणजे 4 इमेजेस फॉर्म होतील.
तुमच्या मागे जर सांगितलं की ह्या 4 इमेजेस तुम्हाला दिसतील तुमच्या परत असं जसं काढायचं आहे 360 मायनस थिटा थिटा आपल्याला दिला असतो -1 केलं तुमचं उत्तर निघून येईल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा विच स्टेटमेंट इज ट्रू फॉर द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कोणते विधान सत्य आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईटमधले हे तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन इज अ ट्रू उत्तर आहे. द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड रिफ्लेक्शन आर इक्वल. द अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर इक्वल. रिफ्लेक्शन म्हणजे रिफ्लेक्शन बघा आणि रिफ्रॅक्शन म्हणजे काय तुमचं असतं हे रिफ्लेक्शन असतं आणि हे रिफ्लेक्शन आहे बघा आणि हे रिफ्लेक्शन आहे. रिफ्लेक्शन काय विचारतं द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा तुमचा हा जो अँगल आहे हा इक्वल असतो रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन आहे फोकल लेंथ ऑफ प्लेन मिरर इज. फोकल लेंथ ऑफ प्लेन मिरर ही इन्फिनाइट असते हे सांगितलेलं आहे. प्लेन मिरर तुम्ही जर घेतला तर जर फोकल लेंथ जी आहे ही किती आहे इन्फिनाइट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बीम ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन अ प्लेन मिरर फॉर्म्स अ रिअल इमेज ऑन रिफ्लेक्शन. द इन्सिडेंट बीम इज convergent. The beam of light incident on plane mirror forms a real image. On reflection, the incident beam is convergent. ऑप्शन बी याचं उत्तर आहे बघा. त्यानंतर तुम्हाला एक एक्झाम्पल विचारलं बघा. An image of object produced on a screen which is about 36 centimeter using a convex lens. The image produced is about 3 times the size of object. What is the size of object? ऑप्शन ए याचं उत्तर आहे 12 सेंटीमीटर. कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स हे तुम्हाला वाचलं गरजेचं आहे. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय तर हे बहिर्वक्रबिंग आहे बघा. जे की आपल्या गाड्यांच्या मिररमध्ये तुम्ही वाचला असेल की कोणता आरसा वापरतात हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला होतो. आणि कॉन्केव्ह म्हणजे काय तर अंतर्वक्र आणि कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र. हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्हाला तिला आन्सर किंवा काढता येईल लगेच. गाड्यांचे मिरर जे आहेत आरसे आहेत त्यामध्ये कॉन्केव्ह लेन्स वापरला जातो. आणि जे बॅटरींचे जे असतात आपल्या बॅटरी जास्त घरगुती त्यामध्ये कॉन्केव्ह मिरर हे असतात ते प्रकाश एकत्रित करून एक फोकस केलं जातं ते कॉन्केव्ह मिरर असतं. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 12 सेंटीमीटर. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा इमेज फाउंड बाय कॉन्व्हेक्स स्पेरिकल मिरर इज व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे काय आभासी. थोडक्यात मी आता सांगितलं की तुम्हाला गाडीमध्ये ती मागची जी प्रतिमा आहे ही ॲज कम्पेअर टू ओरिजिनल ती जवळ दिसते तुम्हाला आणि व्हर्च्युअल म्हणजे दिसत असेल तुम्हाला ती आभासी प्रतिक्रिया जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली त्यांचा डिस्टन्स कळता यावं. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्हाला की गाडीमध्ये कोणतं तर कॉन्व्हेक्स लेन्स हा विश केला जातो किंवा कॉन्व्हेक्स मिरर हा गाडीमध्ये विश केला जातो व्हेकलमध्ये. हा सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मला एक्झाम्पल विचारलं बघा. अ 10 millimeter long AWL pin is placed vertically in front of pin is formed as 30 centimeter in front of the mirror. फोकल लेंथ ऑफ द मिरर तुम्हाला काढायचे काय फोकल लेंथचं फॉर्म्युला तुम्हाला तुमच्याकडे माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही हे उत्तर इझिली काढू शकता. ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर आहे -20 सेंटीमीटर. फोकल लेंथचा तुम्ही जर फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला हे क्वेश्चन इझिली सोडवू शकतो. तर तुम्हाला जे व्हॅल्यू दिलेत तुम्हाला पुट करायचे आणि आन्सर फाइंड करायचे. त्यामुळे फोकल लेंथचा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे पाठ करूनच ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे द इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट प्लेस्ड इन फ्रंट ऑफ the image of an object placed in front of convex mirror is formed as. convex mirror हे सांगितले की आपल्याला ऑप्शन नंबर डी बिहाइंड द मिरर. तुम्हाला कॉन्व्हेक्सला आत्ता सांगितलं की जो आरसा आहे तुमचा हा त्याची इमेज कुठं फाउंड होते असेल तर बिहाइंड द मिरर. ऑप्शन नंबर डी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर फुल लेंथ ऑफ इमेज ऑफ डिस्टंट टॉल बिल्डिंग कॅन डिफायनेटली बी सीन युझिंग अ फुल लेंथ ऑफ एन इमेज ऑफ डिस्टन्स टॉल बिल्डिंग म्हणजे थोडकी जे उंच इमारत आहे त्याचं जे इमेज जे आहे त्याची तुम्हाला जर डेफिनेटली तुम्हाला जर त्याची इमेज बघायची असेल तर तुम्हाला कोणता आरसा वापरायला लागेल तर कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे थोडक्यात सांगितलं की बहिर्वक्र जो आरसा आहे हा तुम्हाला वापरायला लागेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग कॅन मेक पॅरल बीम ऑफ लाईट फ्रॉम पॉईंट सोर्स इन्सिडेंट ऑन इन. पॅरल बीम ऑफ लाईट योग्य उत्तर आहे कॉन्केव्ह मिरर ॲज वेल ॲज कॉन्व्हेक्स लेन्स. लेन्स म्हणजे काय भिंग मिरर म्हणजे काय आरसा. अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र भिंग यांच्या माध्यमातून आपण ते पॅरल बीम ऑफ लाईट हे इन्सिडेंट फॉर्म होऊ शकतं. ऑप्शन नंबर ए याचं योग्य उत्तर आहे. या प्रकारे हा टॉपिक सुद्धा संपलेला आपल्याला कुठला तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट.
त्यानंतर कार्बन कंपाऊंड्स याविषयी आपण MCQ पाहणार आहोत. कार्बन कंपाऊंड्स, कार्बन संयुगे जे आहेत त्या टॉपिकवरचे MCQ आहेत. त्यामधला पहिला क्वेश्चन आहे बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट इज फाउंड टू बी 2 and 4. हाऊ मेनी बॉन्ड्स कॅन वन कार्बन ॲटम फॉर्म इन अ कंपाऊंड. त्याचं कॉन्फिगरेशन तुम्हाला माहिती आहे की 2 आणि 4 कॉन्फिगरेशन आहे. तर ते जो बॉन्ड आहे किती बॉन्ड फॉर्म करेल कार्बन ॲटम हे आपल्याला सांगितलेलं आहे. योग्य तर ऑप्शन नंबर सी, 4 बॉन्ड फॉर्म करेल कार्बन ॲटम. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, तुम्हाला इमेजमध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं बॉन्ड दिलं आहे बघा. स्ट्रक्चर ऑफ फ्यू हायड्रोकार्बन्स आहेत कंपाऊंड सांगितले काय, विच ऑफ दिस कंपाऊंड्स कॅन क्लासिफाईड ॲज अल्काइन्स. या 4 पैकी असं कोणतं कॉम्बिनेशन आहे हायड्रोकार्बन्स आहेत त्याचं फॉर्मेशन हे अल्काइन्समध्ये झालेलं आहे. अल्किन, अल्काइन्स आणि अल्किल जे बॉन्डिंग तुम्हाला असणं गरजेचं आहे. योग्य तर आहे ऑप्शन नंबर सी, बोथ ए अँड डी. म्हणजेच काय थोडक्यात तर तुमचा हा पर्याय आहे ए आणि सी. हे जे हायड्रोकार्बन्स आहेत थोडक्यात काय हा ट्रिपल बॉन्ड आहे बघा. कार्बनमधला हा कार्बन ट्रिपल बॉन्ड जे आहेत हे शो काय करतो तुम्हाला तर अल्काइन्स फॉर्मेशन येत असतं तुम्हाला. ऑप्शन नंबर सी, बोथ ए अँड डी याचं योग्य तर आहे अल्काइन्स. त्यानंतर क्वेश्चन आहे बघा, द फॉलोइंग इमेज रिप्रेझेंट द कार्बन कंपाऊंड्स. विचारले काय तुम्हाला तर विच फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट इन द कंपाऊंड. थोडक्यात तुम्हाला पण दाखवून दिले यामध्ये कोणता ग्रुप आहे तुम्हाला सांगायचे. ऑप्शन नंबर डी, किटोन. हा जो संयुग आहे जो तुम्हाला फॉर्मेशन दिले कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनचं, यामध्ये कोणता कंपाऊंड आहे फंक्शनल ग्रुप आहे तर किटोन हा नाव किटोन ह्यामध्ये फॉर्मेशन झालेलं आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, कार्बन कंपाऊंड कंटेन्स 2 ॲटम्स ऑफ कार्बन, विच नेम शुड बी कार्बन कंपाऊंड बियर. थोडक्यात काय 2 ॲटम आहेत कार्बनचे कार्बन कंपाऊंडमध्ये, तर त्यांना आपण कोणत्या नावाने संबोधतो तर इथेन या नावाने संबोध असतो. मिथेन, इथेन, ब्युटेन, प्रोपेन याचे तुम्हाला फॉर्म्युलामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला सायक्लोब्युटेन. सायक्लोब्युटेन याचा तुम्हाला फॉर्म्युला विचारला आहे. C4H8 हा सायक्लोब्युटेनचा फॉर्म्युला आहे. C4H8 कार्बनचे 4 आणि हायड्रोजनचे 8. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मिथेन, इथेन, प्रोपेन आर सेड टू फॉर्म होमोग्लोस सिरीज बिकॉज ऑल आर. मिथेन, इथेन, प्रोपेन यांना काय म्हणतो आपण तर होमोग्लोस सिरीज. बिकॉज का म्हणतो तर डिफर फ्रॉम इच अदर बाय CH2 ग्रुप. हे सगळे डिफर म्हणजे वेगळे आहेत फ्रॉम इच अदर बाय CH2 ग्रुप. ऑप्शन डी याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग बिलॉंग्स टू अ होमोग्लोस सिरीज ऑफ अल्काइन्स. C3H4 हे जे आहे हे होमोग्लोस सिरीज ऑफ अल्काइन्समध्ये येत असतं. ऑप्शन डी याचं योग्य तर आहे. चूज द करेक्ट स्टेटमेंट. सत्य विधान कोणत्या ओळखायचे. ऑप्शन डी म्हणजे सगळे विधान सत्य आहेत. इथेन मॉलिक्युल इज मेड अप ऑफ 2 कार्बन ॲटम्स अँड 4 हायड्रोजन. इथेन C2H4. Each carbon atom shares 3 electrons with 3 hydrogen atom to form a 3 carbon hydrogen single covalent bond. हे उदाहरण बरोबर आहे. In ethane, the 2 carbon atoms share 1 pair of electrons among themselves to form a 1 carbon single covalent bond. हे 3 विधान सत्य आहे म्हणजे ऑप्शन डी याचं उत्तर आहे. Which of the following is the property of आयोनिक कंपाऊंड्स. आयोनिक संयुगे जे आहेत त्यांचे कोणते खालीलपैकी प्रॉपर्टी आहेत त्यांचं वैशिष्ट्य काय आपण सांगायचं. बोथ ए अँड बी म्हटले. दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. त्यांचा उत्कलनांक म्हणजे जो आपण म्हणतो द्रवणांक उत्कलनांक हे जे पॉईंट आहेत हे दोन्ही पण त्या दोघांनाही जे आहेत पॉईंट आहेत उच्च म्हणजे हाय मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहेत. आणि दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन सोल्युशन ऑर इन अ मोल्टन स्टेट. थोडक्यात काय ते सोल्युशनमध्ये सुद्धा त्यांची इलेक्ट्रिसिटी वाढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे बोथ ए अँड बी याचं योग्य तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ फुलरनेस. काय लिहिले तुम्ही बघितलं फक्त वाचा हेवर काय लिहिले. तर त्याचं कॅरेक्टरिस्टिक आपल्याला कोणती नाही हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन सी ही कॅरेक्टरिस्टिक त्याची नाही आहे. बाकी ऑफ द ऑल फुलरन्स the C60 allotroph is the most stable. Its shape is similar to that of soccer ball. Soccer ball म्हणजे फुटबॉलचा बॉल आपला.
इट्स हार्डनेस इज लोअर दॅन दॅट ऑफ डायमंड. अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे बघा. तुम्ही जर बघितलं तर टॉलरन्स त्याचं हे स्ट्रक्चर आहे बघा. लाईक सॉकर बॉल म्हणजे काय तर फुटबॉलच्या बॉलसारखं तुम्हाला दिसते बघा स्ट्रक्चर. ही जी प्रॉपर्टी होती. तर याचं योग्य उत्तर कटलं होतं तर ऑप्शन सी. आपल्याला काय सांगत होतं की कोणतं वैशिष्ट्य नाही, सी नाही, बाकी सर्व वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा. हाऊ मेनी सिंगल बॉन्ड्स आर प्रेझेंट इन मिथेन. मिथेनमध्ये कोणते सिंगल बॉन्ड आहेत, किती सिंगल बॉन्ड आहेत, तर 4 सिंगल बॉन्ड आहेत मिथेन CH4. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा. हायड्रोकार्बन शुड हॅव मिनिमम ऑफ डॅश डॅश कार्बन ॲटम्स टू शो आयसोमेरिझम. किती कार्बन ॲटम आहे तर 4. हायड्रोकार्बन शुड हॅव मिनिमम 4 कार्बन ॲटम्स टू शो आयसोमेरिझम. ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर आहे. कमीत कमी 4 कार्बन ॲटम असावे लागतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा. दुसऱ्या टॉपिकवरचा स्पेस मिशन, आपलं अंतराळातलं जे मिशन आहे त्यावर टॉपिकवरचा क्वेश्चन आहे. सुरू झाले आहेत. ड्यू टू डॅश वी कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड वाईड इव्हेंट सिटिंग ॲट होम. थोडक्यात काय, आपण घरी बसून आपल्या ज्या घटना घडत असतात जगभरातल्या हे कशामुळे शक्य झालं तर तुम्हाला माहिती आहे की इंटरनेटमुळे सगळं शक्य झालं. तुम्ही घरी बसून आता ही व्हिडिओ बघत आहात. कुठलीही व्हिडिओ तुम्ही कुठल्याही देशातली व्हिडिओ कुठेही बसून तुम्ही ॲक्सेस करू शकता, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. हे कशामुळे शक्य झालं तर ते इंटरनेटमुळे शक्य झालेलं आहे. ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर आहे इंटरनेट. द फर्स्ट पर्सन टू स्टेप ऑन द मून इज. चंद्रावर पाय ठेवलेला प्रथम माणूस कोण आहे. सगळ्यांना माहिती की तुम्हाला नील आर्मस्ट्रॉंग हे पहिले असे व्यक्ती आहेत ज्यांनी चंद्रावर पहिला पाय ठेवलेला आहे, नील आर्मस्ट्रॉंग. त्यानंतर द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट डॅश वॉज सेंट टू स्पेस बाय सोव्हिएत युनियन म्हणजे सोव्हिएत रशिया जे आहे त्यांनी सोडलेला आहे आर्टिफिशियल उपग्रह 1957ला. तर कोणता आहे तर स्पुटनिक हा रशियाचा उपग्रह आहे. फर्स्ट कृत्रिम उपग्रह रशियन सोडला कधी तर 1957 साली स्पुटनिक. हा पण क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आत्ताच आपण भारताने चंद्रयान मोहीम जी केलेली आहे यशस्वी आणि आदित्य 11 म्हणजेच सूर्याची मोहीम, ह्यावर तुम्हाला क्वेश्चन एखादा दुसरा करंट अफेअरला किंवा स्पेस मिशनमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये क्वेश्चन आहे बघा. इफ अ स्पेसक्राफ्ट इज टू बी सेंट टू ट्रॅव्हल टू आउटर स्पेस इट मस्ट हॅव मिनिमम व्हॅलिसिटी ऑफ. 11.2 किलोमीटर पर सेकंद व्हॅलिसिटी आहे. आपलं जे स्पेसक्राफ्ट असतं आउटर स्पेसमध्ये जाण्यासाठी त्याची कमीत कमी गती किती असते बघा. 11.2 किलोमीटर प्रति सेकंद ते जात असतं. ऑप्शन नंबर 1 11.2 किलोमीटर प्रति सेकंद. त्यानंतर क्वेश्चन आहे बघा. ग्रुप ऑफ स्टुडंट्स फ्रॉम COEP म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सेंट अ स्मॉल सॅटेलाइट. त्यांनी एक स्मॉल उपग्रह सोडला होता डॅश थ्रू इस्रो इन 2016. इस्रोची आपली संघटना आहे त्यांच्यामार्फत 2016 साली COEPनं कोणता उपग्रह, छोटासा उपग्रह होता स्मॉल सॅटेलाइट सोडला आहे. त्याचं नाव काय तर सोयम हे त्याचं नाव आहे. सोयम हा उपग्रह त्याने सोडलेला आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट क्लोजेस्ट टू अस इज द डॅश मून. चंद्र असा उपग्रह आहे आपला पृथ्वीचा, हा आपल्या जवळ पृथ्वीच्या कोणता तर चंद्र मून. त्यानंतरचा क्वेश्चन आहे दुसरा टॉपिकवरचा क्वेश्चन आहे. यावरती एवढेच क्वेश्चन होते. लेन्सेस हा जो टॉपिक आहे यावरचे क्वेश्चन आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉन्व्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हर्जिंग लेन्स कोणते तर जे बहिर्वक्र भिंग आहे हे आपलं कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे. इथं ते एक्सप्रेशन दिलं आहे बघा. एक कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे. इट कॅन कन्व्हर्ट टू अ स्ट्रेट बीम ऑफ अ लाईट. इट कॅन कन्व्हर्ट टू स्ट्रेट बीम ऑफ लाईट. त्यानंतर बाय कॉन्व्हेक्स लेन्स फीचर्स 2 कॉन्व्हेक्स साइड्स. बाय कॉन्व्हेक्स लेन्स फीचर्स 2 कॉन्व्हेक्स साइड्स. ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे. व्हेन पॅरलल लाईट रेज पासेस थ्रू अ कॉन्व्हेक्स लेन्स the refracted rays converge at a point known as principal focus. तुमचे जे पॅरलल लाईट आहेत कॉन्व्हेक्स बहिर्वक्र भिंगातून जाणारे, पॅरलल म्हणजे समांतर, ते रिफ्रॅक्ट होतात कॉन्व्हर्ज ॲट पॉईंट जे आणि रिफ्रॅक्ट होऊन एका पॉईंटला ते मिळतात. त्या पॉईंटचं काय नाव आहे तर प्रिन्सिपल फोकस या पॉईंटचं नाव आहे. ऑप्शन नंबर डी. त्यानंतरचा क्वेश्चन आहे. अ प्राईम लेन्स हॅज फिक्स्ड फोकल लेंथ. प्राथमिक भिंग जे आहे त्याला एक फिक्स अशी फोकल लेंथ असते. ऑप्शन नंबर बी फिक्स फोकल लेंथ. त्यानंतरचा क्वेश्चन आहे. तुम्हाला चुकीचं किंवा बरोबर तुम्हाला ओळखायचे बघा. स्टेटमेंट दिले तुम्हाला. स्टेटमेंट महत्त्वाचं आहे.
कॉन्व्हेक्स लेन्स डायव्हर्जेस द बीम ऑफ लाईट. हे विधान चुकीचं आहे का बरोबर आहे? तर हे चुकीचं आहे. का तर तुम्ही आत्ताच बघितलं असेल बघा, आपण पहिलेच MCQ आय थिंक बघितली होती ती. कॉन्व्हर्जिंग लेन्स कोणती आहे? तर कॉन्व्हेक्स लेन्स. पण हे काय म्हणले की डायव्हर्जिंग म्हटले, म्हणजे चुकीचं विधान आहे. तर कॉन्व्हेक्स लेन्स ही कॉन्व्हर्जिंग टू द बीम ऑफ लाईट हे विधान बरोबर आहे. डायव्हर्जिंग हे चुकीचं आहे. ओके, दिलं बघा, इट कॉन्व्हर्जेस द लाईट आहे. विच लेन्स इज थिनर ॲट द सेंटर. कोणतं भिंग हे थिनर म्हणजे पातळ आहे त्यांच्या सेंटरमध्ये? ऑप्शन आहे बी, ए, कॉन्केव्ह लेन्स म्हणजे अंतर्वक्र भिंग हे अतिशय पातळ असतं सेंटरमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, द लेन्स इन द ह्युमन आय इज डॅश डॅश. ऑप्शन आहे बी, कॉन्व्हेक्स लेन्स. ह्युमन आय जो आहे यामध्ये कोणतं भिंग आहे ते वापरलं जातं? कॉन्व्हेक्स, बहिर्वक्र भिंग. त्यामुळे तुम्हाला विचारायला जावं कुठू शकतं, तर ज्या माणसांना निकट दृष्टीचा त्रास असतो किंवा दूरदृष्टीचा त्रास असतो तर कोणतं भिंग वापरलं जातं, कोणतं चष्मा वापरला जातो? तर ते दूरदृष्टीचा त्रास आहे तुम्हाला बहिर्वक्र भिंग वापरावं लागतं, किंवा आंतरवक्र दृष्टीचा त्रास असेल तर तुम्हाला निकट दृष्टीचा असेल तुम्हाला तर ते अंतर्वक्र भिंग वापरलं जातं. दूरदृष्टीचा बहिर्वक्र भिंग आरसा तुमचा भिंग असतं चष्मा, आणि निकट दृष्टीसाठी अंतर्वक्र भिंग वापरलं जातं. हे स्टेटमेंट काळजीपूर्वक ठेवा, तुम्हाला हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. किंवा ज्या माणसांचं मोतीबिंदूंचं ऑपरेशन असतं त्यांना सुद्धा बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, विच टाईप ऑफ लेन्स इज यूज्ड इन मॅग्निफाईंग ग्लास. मॅग्निफाईंग ग्लासमध्ये कोणतं भिंग वापरलं जातं? तर बहिर्वक्र भिंग म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्स. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, दुसरा टॉपिकवरचा हा टॉपिक संपलेला या ठिकाणी. हेरिडिटी अँड इव्होल्युशन, उत्क्रांती हा जो टॉपिक आहे त्यावर आपण क्वेश्चन बघणार आहोत. मेंडेल कंडक्टेड हिज फेमस ब्रीडिंग एक्सपेरिमेंट्स बाय वर्किंग ऑन द फॉलोविंग. मेंडेल शास्त्रज्ञ आहे, त्याने कोणतं एक्सपेरिमेंट चांगलं केलं आहे ब्रीडिंग संदर्भात? तर ऑप्शन सी, पायसम सॅटिवम यावर त्यांनी ब्रीडिंग एक्सपेरिमेंट केलेलं आहे. त्यानंतर विच सेक्शन ऑफ DNA प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन फॉर वन प्रोटीन. ऑप्शन आहे डी, जीन. हे जे आहे DNA प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन फॉर वन प्रोटीन, तर जीन सेक्शन जो आहे हा प्रोव्हाइड करतो आपल्याला की वन प्रोटीनसाठी DNA प्रोव्हाइड्स. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशनचं कोणतं एक्झाम्पल आहे खालीलपैकी सांगायचं. टू चिल्ड्रन हॅव डिफरंट आय कलर. दोघं आहेत त्यांचं आय कलर वेगळे आहेत, हे एक्झाम्पल आहे कशाचं? तर जेनेटिक व्हेरिएशनचं हे एक्झाम्पल आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, इन पीज अ प्युअर टॉल TT across with the pure short plant TT small TT, the ratio of pure tall plant to the pure short plant in the F2 generation is dash dash. ऑप्शन नंबर सी आहे जो की तर 1:1. तुम्ही हे स्ट्रक्चर ऐकलं असेल बघा. अशा प्रकारे तुम्ही ते स्ट्रक्चर बघितलं असेल विज्ञानामध्ये. त्या टाईपचा पीस म्हणजे काय, वाटाण्याचं हे स्ट्रक्चर आहे. सेकंड F2 जनरेशनमध्ये कोणतं फॉर्मेशन होईल, त्यांचं रेशो काय येईल ते आपल्याला सांगितलं आहे. ऑप्शन नंबर सी 1:1. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, ह्युमन्स हॅव टू डिफरंट सेक्स क्रोमोझोम्स X and Y. बेस्ड ऑन मेंडल्स लॉज मेल ऑफस्प्रिंग विल इनहेरिट विच कॉम्बिनेशन ऑफ क्रोमोझोम्स. ऑप्शन नंबर डी, कॉम्बिनेशन ऑफ X and Y क्रोमोझोम फ्रॉम आयदर ऑफ इट्स पॅरेंट्स. XY जर क्रोमोझोम आले तर ते मेल असतं, XX क्रोमोझोम असतं तर फिमेल असतं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मिलर अँड युरी performed an experiment to prove the origin of life from organic compounds. The gases they took were methane, ammonia, hydrogen, water vapor. ह्यांचा वापर करून त्यांनी ते एक्सपेरिमेंट प्रूव्ह केलेलं आहे. ऑप्शन नंबर डी. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज पेअर ऑफ ॲनालॉगस ऑर्गन्स. ॲनालॉगस ऑर्गन्सचं कोणतं पेअर आहे? तर विंग्स ऑफ अ पिजन अँड अ बॅट. पंख कबूतर आणि बॅट म्हणजे वाटर वापर, त्यांचे जे विंग्स आहेत हे ॲनालॉगस ऑर्गनचे पेअर आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, अ झायगोट विच हॅज X क्रोमोझोम्स इनहेरिटेड फ्रॉम अ फादर विल डेव्हलप इन टू अ गर्ल. कारण की तुम्हाला माहिती आहे की फिमेलमध्ये सगळे X1-2 क्रोमोझोम असतात आणि मेलमध्ये XY क्रोमोझोम असतात. ह्यातला ह्यांचा X फिक्स असतो,
मेलमधून जर तो एक्स गेला तर काय फॉर्म होणार तुम्हाला, तर पुन्हा एकदा फिमेल म्हणजेच मुलगी थोडक्यात. जर या ठिकाणी वाय आला तर काय होणार, तर एक्स वाय म्हणजेच मेल. थोडक्यात काय एक पुरुष किंवा मेल होणं हे कोणाच्या क्रोमोझोमवर डिपेंड आहे, तर ते मेलच्या डिपेंड आहे. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे गर्ल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, द सरप्राईज प्रोडक्ट्स फ्रॉम अ एक्सपेरिमेंट कंडक्टेड बाय मिलर अँड युरे वेअर अॅमिनो ॲसिड्स. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डज डार्विन्स थेअरी नॉट इन्क्लूड. त्यापैकी कोणत्याशी गोष्ट आहे त्यामध्ये डार्विन थेअरीमध्ये ते इन्क्लूड नाही आहे, तर सी नाही आहे बघा. बाकी नॅचरल सिलेक्शन, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, स्ट्रगल फॉर द एक्झिस्टन्स ऑफ लाईफ, ह्या तिन्ही घटना डार्विनची जी थेअरी आहे त्यामध्ये इन्क्लूड आहे. ऑप्शन सी याचे उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट ट्रू विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएशन. कोणतं विधान बरोबर नाही, म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन हे चुकीचं आहे, बाकी तिन्ही विधान हे बरोबर आहे. चेंजेस इन द जेनेटिक कंपोजिशन रिझल्ट इन व्हेरिएशन, सिलेक्शन ऑफ व्हेरियंट्स बाय एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स फ्रॉम द बेसिस ऑफ इव्हॉल्युशनरी प्रोसेस, आणि व्हेरिएशन इज मिनिमम इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हेरिएशन इज मिनिमम इन असेक्शुअल रिप्रोडक्शन हे विधान बरोबर आहेत. पहिलं जे विधान हे चुकीचं आहे विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएशन, अशा ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, द टू व्हर्जन्स ऑफ ट्रेट कॅरेक्टर विच आर ब्रॉट इन बाय द मेल अँड फिमेल गॅमेट्स आर सिच्युएटेड ऑन कॉपीज ऑफ द सेम होमोग्लोस क्रोमोझोम्स. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल टेक्स प्लेस इन. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल टेक्स प्लेस इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. यामध्ये जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज म्हणजे थोडक्यात ते देऊन घेऊन होत असतं कोणत्या प्रोसेसमध्ये, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन यामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, दुसरा टॉपिकवरचा क्वेश्चन आहे ते म्हणजे लाईफ प्रोसेस. या टॉपिकवरचा क्वेश्चन आहे बघा, लाईफ प्रोसेसेस इन अमेबा फूड इज डायजेस्टेड इन द फूड व्हॅक्युअल. अमेबामध्ये ते कसं पचन केलं जातं, तर फूड व्हॅक्युअल ते पचन केलं जातं अमेबामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स द ऑर्गॅनिझम्स आर फूड मटेरियल्स ब्रोकन डाऊन आउटसाइड द बॉडी अँड ऑब्झर्व्ड. कशामध्ये, तर ऑप्शन नंबर बी ईस्ट, मशरूम आणि ब्रेड मोल्ड याच्यामध्ये ते फूड मटेरियल जे आहे हे ब्रोकन डाऊन आउटसाइड बाय द बॉडी. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, द कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपान्शन मुवमेंट ऑफ द वॉल्स ऑफ द फूड पाईप इज कॉल्ड. कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपान्शन ऑफ मुवमेंट ऑफ द वॉल्स ऑफ द फूड पाईप पेरिस्टाल्टिक मुवमेंट याला म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन आहे, व्हॉट आर द प्रोडक्ट्स ऑब्टेन बाय अनएरोबिक रेस्पिरेशन इन प्लांट्स. अनएरोबिक आणि एरोबिक रेस्पिरेशन तुमचं जे असतं ते त्यात सांगितलं काय की अनएरोबिक रेस्पिरेशनद्वारे कोणतं प्रोडक्ट फॉर्म केलं जातं किंवा ऑप्टेन केलं जातं, तर इथेनॉल, कार्बन डायऑक्साईड आणि एनर्जी हे आपण ऑप्टेन करतो कशाद्वारे, तर अनएरोबिक रेस्पिरेशनद्वारे. ऑप्शन नंबर सी याचं योग्य उत्तर आहे. व्हेन अ फ्यू ड्रॉप्स ऑफ आयोडीन सोल्युशन आर ॲडेड टू राईस वॉटर द सोल्युशन टर्न्स ब्लू ब्लॅक इन कलर. दिस इंडिकेटेड दॅट राईस वॉटर कंटेन्स स्टार्च. म्हणजे काय, आयोडीन सोल्युशन जे आहे आपलं मिठाचं ते काही ड्रॉप्स आपण राईस वॉटर म्हणजे आपलं जे राईस म्हणजे भाताचं जे पाणी आहे त्यामध्ये टाकलं तर ते काळं होत असतं, ब्लू ब्लॅक कलरचं होत असतं. तर ते कशाद्वारे होत असतं, तर इंडिकेट त्यात राईस वॉटर जे आहे आपलं भाताचं पाणी त्याच्यामध्ये स्टार्च प्रमाण आहे, त्यामुळे ते कलर तसा प्राप्त होत असतो. सांगितले ऑप्शन नंबर सी. द रेस्पिरेटरी पिगमेंट इन ह्युमन बिंग्स इज हिमोग्लोबिन. रेस्पिरेटरी पिगमेंट कोणतं आहे, तर ते हिमोग्लोबिन आहे शरीरामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ एम्फिझिमा. याचं महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य काय विचारले आपल्याला. डिस्ट्रक्शन ऑफ द alveolar wall and air sacs in the lungs are damaged. ये ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. एम्फिसिमाचे मेन कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, द कॅरेक्टरिस्टिक प्रोसेसेस ऑब्झर्व इन अनएरोबिक रेस्पिरेशन आर. ऑक्सिजनशिवाय हे जे ऑब्झर्व करणारे प्रोसेस आहे त्याला तर कशामध्ये आपल्याला आता सांगितलं की ऑप्शन सी 2, 3, 4 ओनली. 2, 3, 4 अनएरोबिक रेस्पिरेशन जे आहे त्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नसतो बघा. विदाउट ऑक्सिजन असतं ते अनएरोबिक, आणि एरोबिक म्हणजे त्यामध्ये ऑक्सिजन इन्क्लूड असतो.
तर ह्याच्यामध्ये काय म्हणलं की ह्यामध्ये रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साईड, रिलीज ऑफ एनर्जी, रिलीज ऑफ लॅक्टिक ॲसिड हे सगळं उपस्थित असतं 2, 3, 4. फक्त प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन नसतो. कशामध्ये तर अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये. आणि एरोबिक रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो, ते ऑक्सिजनसोबत त्याचं रेस्पिरेशन चालत असतं. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन हे विदाउट ऑक्सिजन त्यांचं रेस्पिरेशन चालत असतं. हे डिफरंट मत समजून घ्या. ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर द ओपनिंग अँड द क्लोजिंग ऑफ द स्टोमॅटल पोअर डिपेंड अपॉन, ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटल पोअर डिपेंड अपॉन वॉटर इन द गार्ड सेल्स. ऑप्शन सी. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, अ प्लांट गेट्स रीड ऑफ एक्सेस वॉटर थ्रू ट्रान्सपिरेशन. व्हॉट इज द मेथड used by a plant to get rid of solid waste products. ऑप्शन नंबर सी, शेडिंग ऑफ येलो लीव्स याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, केमिकल प्रेझेंट इन द टोबॅको स्मोक लीड टू ब्रेकडाऊन ऑफ द इलास्टिक टिश्यूज इन द अल्वेओली. नेम द स्पेसिफिक कंडिशन. इम्पॅसिमा आता आपण वरच्या 3-4 MCQमध्ये बघितलं होतं बघा, इम्पॅसिमाचे कॅरेक्टरिस्टिक काय. तर ते काय करतात तर लंग्सवर अफेक्ट करत असतं तुमच्या. त्या असेच MCQ विचारले बघा पुन्हा एकदा की त्याचं कंडिशन काय. तर इम्फेसिमा हा जी कंडिशन आहे यामध्ये काय करत असतं तर आपलं जे स्मोकिंग असतं त्याद्वारे ते आपले लंग्स जे आहे ते ब्रेकडाऊन करत असतं. ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर आहे. डायजेशन ऑफ फूड स्टार्ट फ्रॉम विच ऑर्गन इन ह्युमन डायजेशन सिस्टीम. आपली जी पचन संस्था आहे त्यामध्ये पचन होण्याची जी क्रिया आहे ही पहिल्यांदा कोणत्या अवयवामध्ये घडत असते हे सांगितलं आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच माउथ ड्यू टू द प्रेझन्स ऑफ सलायवा. सलायवा म्हणजे काय, आपली जी लाळ असते त्याद्वारे आपलं ते पचन सुरू केलं जातं. तोंडावाटे आपण जे खात असतो अन्न, ते अन्न लाळेमध्ये मिसळलं असतं जेणेकरून ते लवकर पचन हवं. म्हणजेच काय, आपली जी पचनसंस्थेची सुरुवात आहे ही तोंडामध्येच आपली पचनसंस्थेची सुरुवात होत असते इन प्रेझन्स ऑफ सलायवा, म्हणजेच लाळेच्या उपस्थितीमध्ये. ऑप्शन नंबर ए याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इन द एक्सपायर्ड एअर व्हेन अ पर्सन इज रेस्टिंग. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे 16% प्रमाणे ऑक्सिजनचं कधी एक्सपायर्ड एअर व्हेन पर्सन इज रेस्टिंग, 16%. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सिक्वेन्स ऑफ बॉडी पार्ट्स इन ह्युमन एलिमेंटरी कॅनल. आपला जो एलिमेंटरी कॅनल आहे त्याच्यामधला करेक्ट सिक्वेन्स आपल्याला सांगायचे. अशा प्रकारे आपलं जे पचनसंस्था आहे त्यामध्ये कशा सिक्वेन्स जो कसा आहे आपण सांगायचे. ऑप्शन बी आहे बघा करेक्ट आहे. त्यामध्ये प्रथम माउथ म्हणजे तोंड, नंतर ऑसिफॅगस, त्यानंतर स्टमक पोटाचा ताण, त्यानंतर लहान आतडे, त्यानंतर मोठे आतडे. हा आपला करेक्ट सिक्वेन्स आहे ऑप्शन नंबर बी. त्यानंतरचा टॉपिक आहे बघा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. माझा पहिला क्वेश्चन आहे बघा, द डिकम्पोजर्स इन इकोसिस्टीम. ऑप्शन ए, कन्वर्ट ऑर्गॅनिक मटेरियल टू इनऑर्गॅनिक फॉर्म्स. डिकम्पोजर्स ऑफ इकोसिस्टीम जे आहे हे काय करत असतं तर ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे हे इनऑर्गॅनिकमध्ये कन्वर्ट करत असतं. ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, विच स्टेटमेंट शोज द इंटरॅक्शन ऑफ अबायोटिक कंपोनंट विथ बायोटिक कंपोनंट. अबायोटिक टू बायोटिक कंपोनंट इकोसिस्टममध्ये. तर अर्थवॉर्म मेकिंग अ बोरो इन द सॉइल. अर्थवॉर्म म्हणजे काय, गांडूळ आपलं, ते इंटरॅक्शन आहे अबायोटिक कंपाऊंड टू बायोटिक कंपाऊंडचं. गांडळाचं काम काय असतं ते माती भुसभुशीत करत असतं बघा, तेच त्यांनी सांगितलं. ऑप्शन नंबर सी. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रॅक्टिसेस. एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रॅक्टिसेस खाली कोणतं आहे. ऑल ऑफ द म्हटलं की कॅरिंग अ क्लोथ बॅग टू फूड पर्चेस व्हाईल शॉपिंग. थोडक्यात काय, प्लॅस्टिक पिशवीच्या अगोदर कापडी पिशवी वापरा. तुम्ही सुद्धा कधी मार्केटमध्ये गेला तर शक्यतो ट्राय करा की घरूनच एखादी पिशवी घेऊन जावा. तिथल्या ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत हाताळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपलं जे प्रदूषण आहे हे कमीत कमी होईल. त्याचा त्रास आपल्याला किंवा आपल्या पुढच्या पिढीला होणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे शक्यतो ट्राय करा की ज्या ठिकाणी तुम्ही जात असाल मार्केटमध्ये कधी सोबत एखादी कापडी पिशवी सोबत ठेवा. कधी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि तिथे गेल्यानंतर समोरच्या दुकानदाराला सांगा की पिशवी आम्हाला प्लॅस्टिक नको, आमचं जे काय सामान आहे तुम्ही ह्या सामान पिशवीमध्ये द्या. ट्राय करा, जशाचा प्रयत्न करा. स्विचिंग ऑफ अननेसेसरी लाईट्स अँड फॅन्स म्हणजे काय, तुम्ही जर एखाद्या रूममध्ये नसाल त्या ठिकाणची लाईट असेल किंवा फॅन असेल हे पंखे चालू असतील तर ते अवश्य बंद करा, चालू ठेवू नका. मग तुमची ती स्टडरूम असेल, तुमचं घर असेल, ऑफिस असेल, जाताना सगळे लाईट पंखे बंद करून जावा.
त्यानंतर वॉकिंग टू स्कूल इन्स्टेड ऑफ गेटिंग युअर मदर टू ड्रॉप ऑन हर स्कूटर. म्हणजे काय की तुमच्या आईला शाळेत गाडी सोडून देण्यापेक्षा जर तुमची शाळा जर जवळ असेल तर शक्यतो चालण्यात जाण्याचा प्रयत्न करा. हे सगळे एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रॅक्टिसेसची उदाहरणं आहेत जे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे किंवा आपण त्याचा अंमलात आणणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे द अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट फ्लोज फ्रॉम वन ट्रॉफिक लेवल टू अनदर इन अ फूड चेन इज डॅश डॅश. ऑप्शन बी 10% आहे बघा. अमाऊंट ऑफ एनर्जी किती आहे तर फ्लो फ्रॉम वन ट्रॉफिक लेवल टू अनदर फूड चेन किती तर 10% एनर्जी लेवल आहे बघा. त्यानंतर द प्रायमरी कन्झ्युमर्स प्राथमिक भक्षक आहेत त्यांना काय म्हणतो आपण तर हर्बिवोरस आहेत. प्राथमिक भक्षक थोडक्यात प्रायमरी कन्झ्युमर्स हे हर्बिवोरस आहेत. ऑप्शन बी विच ऑफ द फॉलोइंग रिस्पॉन्सिबल फॉर डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर. ऑप्शन नंबर ए क्लोरोफ्लोरोकार्बन्स. ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट तुम्हाला माहीत असतील त्यातला हा इफेक्ट आहे बघा की ओझोन लेअर जे आपले कमी होत चाललेले आहे किंवा काय तर त्यामध्ये महत्त्वाचा इफेक्ट कोणता आहे तर क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत त्यांच्यामुळे हे ओझोनचं लेअर कमी होण्याचे जास्त चान्सेस आहेत. ग्रीन हाऊस गॅसेस तुम्हाला माहिती गरजेचं आहे. तुम्हाला त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ग्लोबल गॅस किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्लोबल गॅस इफेक्ट. त्यामुळे तुम्ही ग्रीन हाऊस इफेक्ट हे कन्सेप्टसुद्धा जाताना वाचून जावा. त्याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए CFCS म्हणजे काय तर क्लोरोफ्लोरोकार्बन्स. त्यानंतरचा क्वेश्चन आहे द ड्रायव्हिंग फोर्स ऑफ एनी इकोसिस्टीम इज डॅश डॅश. ड्रायव्हिंग फोर्स ऑप्शन नंबर आहे बी सोलार एनर्जी. ड्रायव्हिंग फोर्स ऑफ एनी इकोसिस्टीम इज सोलार एनर्जी. किचन वेस्ट कॅन बी हायजेनिकली डिस्पोज ऑफ थ्रू कंपोस्टिंग. किचनचं तुमचं वेस्ट आहे तुम्ही कचरा टाकत असाल ओला कचरा सेपरेट सुका कचरा सेपरेट तर ते डिकम्पोजिशन केलं जातं कंपोस्टिंगद्वारे. ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर आहे. एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स पर्यावरणामध्ये काय काय इन्क्लूड असं सांगितलं तुम्हाला की ऑल ऑफ दिस. पर्यावरणामध्ये काय आहे तर माती आहे हवा आहे पाणी आहे प्रकाश आहे तापमान आहे पाऊस आहे वनस्पती आहेत प्राणी आहेत मायक्रो सूक्ष्मजीव आहेत सगळ्यांचा समावेश कशामध्ये पर्यावरणामध्ये होत असतो. थोडक्यात काय तुम्हाला जे काय डोळ्यात दिसतंय सगळ्यांचा समावेश म्हणजे हे सर्व काय आहे तर हे एन्व्हायरमेंट आहे पर्यावरण आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज लिनियर अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. लिनियर अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम कोणते आहे तर फूड चेन ही आपली लिनियर अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम आहे. फूड चेन आपली म्हणजे अन्न साखळी आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा क्वेश्चन बघा ॲग्रिकल्चर क्रोपलँड इज अन आर्टिफिशियल इकोसिस्टीम. ॲग्रिकल्चर क्रोपलँड इज अन आर्टिफिशियल कृत्रिम इकोसिस्टीम आहे ती. त्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द वेस्ट मॅनेजमेंट हिरार्ची फ्रॉम मोस्ट टू लिस्ट फेवर्ड. वेस्ट मॅनेजमेंट हिरार्ची ऑप्शन डी आहे प्रिव्हेन्शन रियूज रिसायकल अँड डिस्पोजल. ही जी ऑर्डर आहे ही वेस्ट मॅनेजमेंट हिरार्ची योग्य ऑर्डर आहे. प्रिव्हेन्शन रियूज रिसायकल डिस्पोजल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा प्रॉब्लेम ऑफ सॉलिड वेस्ट डिस्पोजल कॅन बी रिड्यूस्ड थ्रू. सॉलिड वेस्ट डिस्पोजल आहे ते आपण कमी करू शकतो कशाद्वारे तर रिसायकलिंग एखाद्या गोष्टीचा वापर करून आपण ते सॉलिड म्हणजे काय थोडक्यात तर घनकचरा व्यवस्थापन जे आहे ते आपण कमी करू शकतो. घनकचरा ती गोष्ट आपण रिसायकल जर केली तर घनकचरा आपला कमी होऊ शकतो. ऑप्शन नंबर ए याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचं क्वेश्चन आहे बघा विच ऑफ द फॉलोइंग लिमिट्स द नंबर ऑफ ट्रॉफिक लेवल्स इन फूड चेन. ऑप्शन नंबर डी decreases in energy at high traffic levels limits the number of traffic level in a food chain. त्यानंतरचा क्वेश्चन आहे द क्लिनर्स ऑफ नेचर आर डिकम्पोजर्स. म्हणजे काय डिकम्पोज ज्या घटना होत आहेत डिकम्पोजमुळे आपले जे नेचर आहे हे स्वच्छ राहत आहे. ज्या काय कचरा असेल किंवा काय हे डिकम्पोज होत आहे त्याच्यामुळेच आपला जो नेचर आहे हा क्लीन किंवा स्वच्छ राहत आहे. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे डिकम्पोजर्समुळे आपलं जे एन्व्हायरमेंट आहे नेचर आहे क्लीन राहत आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे ओझोन होल मे कॉज ऑल ऑफ दिस. ओझोन होल तुम्हाला सगळ्यांना म्युटेशन ग्लोबल वॉर्मिंग स्किन कॅन्सर या तिन्ही घटना आहेत ज्या ओझोन होलमुळे घडू शकतात. त्यामुळे शक्य तेवढं पर्यावरण प्रदूषित करण्याचं प्रमाण कमी करा. तुम्हाला जेवढं शक्य घटना आहे तेवढं तुम्ही वापरा. आत्ता सांगितलं आपण की प्लॅस्टिकची पिशवी टाळा कापडी पिशवी वापरा. शक्यतो व्हेकलचा वापर कमी करा. जर शक्य असेल तर प्रायव्हेट सरकारी ज्या गाड्या आहेत बस असेल त्याने जाण्याचा प्रयत्न करा ॲज कम्पेअर्ड टू प्रायव्हेट व्हेकल. असे बरेच काही घटना आहेत त्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त तर ते आपलं ओझोन लेअर आहे ओझोन होल आहे हा जास्त होणार नाही. अन्यथा आगामी काळामध्ये
ग्लोबल वॉर्मिंग आहे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक उन्हाळा हा असा असतो की तुम्हाला वाटत असतं की मागच्या वर्षीपेक्षा हा उन्हाळा जास्तच आहे असं तुम्हाला प्रत्येक उन्हाळ्यामध्ये भासत असतं. तर त्याचं कारणच आहे की ओझोन होल आणि स्किन कॅन्सर यामुळे होत असतो कारण की तुमची जी सूर्याची किरण आहेत डायरेक्ट तुमच्या स्किनवर पडली तर ते हार्मफुल असतात. त्यामुळे तुम्हाला स्किन कॅन्सर होऊ शकतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, इन अ फूड चेन द थर्ड ट्रॉफिक लेवल इज ऑलवेज ऑक्युपाइड बाय. थर्ड ट्रॉफिक लेवल ही कशा आहे तर कार्निवरस. फूड चेन समजावून घ्या तुम्ही. फूड चेन तुम्ही जर बघितली आणि बदले बघा चित्र तुम्ही बघू शकता. ही जी फूड चेन आहे ही कशा पद्धतीने दाखवली जाते आपण बघणार आहोत. तुम्हाला असणं गरजेचं आहे बघा. इथं फोटो दिला आहे बघा. हरित वनस्पती त्यानंतर टोळ, बेडूक, खार, ससा, साप, घुबड, कोल्हा ही जी आहे फूड चेन कोण कोणाला खात असते हे तुम्हाला असणं गरजेचं आहे. थोडी माहिती लक्षात ठेवा तुम्हाला उपयोगी पडेल परीक्षेसाठी. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, बायोटिक कंपोनंट्स ऑफ अन इकोसिस्टम कन्सिस्ट ऑफ प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स अँड डिकम्पोजर्स. इकोसिस्टममध्ये जे बायोटिक कंपोनंट आहे त्यामध्ये प्रोड्युसर, कन्झ्युमर, डिकम्पोजरचा समावेश होत असतो. ऑप्शन नंबर सी. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कुड बी इन्सिनरेटेड. ऑप्शन नंबर सी, निडल ऑफ द सिरिंग ही जी आहे ही इन्सिनरेटेड आहे. बाकी पेपर, मेडिसिन बॉटल ह्या नाहीत. निडल ऑफ सिरिंग म्हणजे सुया ज्या आहेत आपल्या इंजेक्शनाच्या त्या. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, द हार्मफुल केमिकल विच इज अक्युम्युलेटिंग इन ह्युमन बिंग्स थ्रू द फूड चेन इज DDT. हार्मफुल केमिकल आहे कोणतं तर DDT. DDT ह्याचा आपण फुल फॉर्म दिला बघा, डायक्लोरो डायफेनिल डायक्लोरो इथेन एवढा मोठा शब्द आहे. DDTच्या शॉर्टकटमध्ये दिलेला आहे. हे तुम्हाला मस्त महत्त्वाचा शब्द आहे हा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, कार्निवोरस रिप्रेझेंट सेकंडरी अँड टर्शरी कन्झ्युमर्स. कार्निवोरस रिप्रेझेंट सेकंडरी अँड टर्शरी कार्निवोरस रिप्रेझेंट सेकंडरी अँड टर्शरी त्या पुढच्या मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रोड्यूस द फूड चेन. प्रथम म्हणजे काय की फूड चेनमध्ये अन्नसाखळीमध्ये कशा कशा समावेश होतो हे आपल्याला सांगायचे. गवताचा आहे, गोटचा आहे, ह्युमनचा आहे. आपला जो समावेश अन्नसाखळीमध्ये होत आहे. गवत शेळी खाते, शेळीला आपण खातो त्या टाईपचे फूड चेन हे त्यांनी सांगितलेलं आहे. ऑप्शन नंबर ए. बायोडिग्रेडेबल वेस्ट इन्क्लूड वूड शेविंग्स. हे बायोडिग्रेडेबल वेस्टमध्ये समावेश केला जातो वूड शेविंग्स. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द मेथड्स ऑप्टेन बाय विच एनर्जी कॅन बी रिकवर्ड फ्रॉम वेस्ट टू एनर्जी. कोणती मेथड आहे तर त्याने आपण एनर्जी रिकवर करू शकतो वेस्टपासून वेस्ट टू एनर्जी. तर ऑप्शन नंबर सी आहे बघा, बाय 1, 2 and 3 म्हणजेच हीट, इलेक्ट्रिसिटी आणि को जनरेशन यामधून आपण एनर्जी आहे ही रिक्रिएट किंवा रिकवर करू शकतो. ऑप्शन नंबर सी. त्यानंतर क्वेश्चन बघा, व्हॉट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह कंपोनंट ऑफ सॉलिड वेस्ट हँडलिंग. सगळ्यात महागडं कोणतं कंपोनंट आहे घनकचरा व्यवस्थापनाबद्दल तर कलेक्शन आहे. कलेक्शन आपलं करणं जरा मोस्ट एक्सपेन्सिव्ह आहे. घनकचरा जो आहे त्याचं कलेक्शन आपल्याला करणं जरा एक्सपेन्सिव्ह आहे. बाकी नंतर आपण त्याचं डिकम्पोजिशन करू शकतो. त्यानंतरचा काही प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग रिसायकलिंग इज रॉंग म्हणले बघा. रिसायकलिंग आपण जे करतो पुनर्वापर त्या संदर्भातलं कोणतं विधान हे चुकीचं आहे आपल्याला ओळखायचं. ऑप्शन नंबर डी हे चुकीचं आहे बघा. बाकी सेव्स प्रेशियस रिसोर्सेस, रिक्वायर स्टेबल मार्केट, इम्प्रूव्ह एफिशियन्सी ऑफ ट्रीटमेंट प्रोसेस हे विधान बरोबर आहे. त्यानंतरचा चॅप्टर आहे बघा, ॲनिमल क्लासिफिकेशन. हे आपण बघणार आहोत त्याचे MCQ. विच क्लास हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स. इन्सेक्ट हा जो क्लास आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्राणी यांचा समावेश होत असतो क्लासिफिकेशनमध्ये तर इन्सेक्ट्स. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲक्वलोमेट्स. सॉलिड बॉडी विदाउट कॅव्हिटी सराउंडिंग इंटरनल ऑर्गन्स हे त्याचं वैशिष्ट्य आहे कोणाचं तर ॲक्वॅलिमेट्सचं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सॅलॅमेंडर बिलॉंग्स टू द क्लास ॲम्फिबियन. सॅलॅमेंडर बिलॉंग्स टू द क्लास ॲम्फिबियन. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन्स इज इनकरेक्ट. टल्सेरिया, गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी, कोलियम प्रेझेंट हे कॉम्बिनेशन जे आहे हे इनकरेक्ट आहे. बाकी तिन्ही कॉम्बिनेशन हे तुमचे बरोबर आहेत. त्यानंतर फ्लेम सेल्स आर द एक्सक्रेटरी स्ट्रक्चर फॉर लॅटिहेल्मिंथिस.
फ्लेम सेल्स ज्या आहेत ह्या एक्सक्रेटरी स्ट्रक्चर म्हणजे काय उत्सर्जन संस्था त्याचं फ्लेम सेल कशामध्ये असतं तर प्लॅटिहेल्मिन्थस जो ऑप्शन आहे हा करेक्ट ऑप्शन आहे. नंतर फायलम पोरिफेरा इज क्लासिफाईड बेस्ड अपॉन स्पिक्युल्स. फायलम पोरिफेरा इज क्लासिफाईड बेस्ड ऑन स्पिक्युल्स. त्यानंतरचा क्वेश्चन आहे द कॅनल सिस्टीम इन स्पॉन्जेस डेव्हलप्स ड्यू टू फोल्डिंग ऑफ इनर वॉल्स. कॅनल सिस्टम इन स्पॉन्जेस डेव्हलप्स ड्यू टू फोल्डिंग ऑफ इनर वॉल्स. त्यानंतरचा क्वेश्चन आहे सिलेक्ट द करेक्ट पेअर. आर्थ्रोपोडा सिल्वरफिश ही करेक्ट पेअर आहे बघा. आर्थ्रोपोडा कॅटेगरी आहे त्यामध्ये सिल्वरफिश हा येत असतो. विच ग्रुप डज नॉट कंटेन पॉलिप. कॅल्सेरिया याच्यामध्ये पॉलिप प्रेझेंट आहे बाकी ठिकाणामध्ये आहे. विच ग्रुप डज नॉट कंटेन पॉलिप कॅल्सेरिया. त्यानंतर ॲस्कॅरिसिस इज कॅरेक्टराइज्ड बाय absence of true column and metamerism. ही त्याचं वैशिष्ट्य आहे बघा. absence of true column and metamerism हे ॲस्कॅरिसिसचं कॅरेक्टर आहे. त्यानंतर सिनेडेरिया इज कॅरेक्टराइज्ड बाय ऑल म्हणले टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन नेमॅटोब्लास्ट कोलेंट्रॉन हे तिन्ही जे ऑप्शन आहेत योग्य उत्तर आहे सिनेडेरिया. त्यानंतर नोटोकॉड occurs throughout life and all through the length of the body in cephalochordata. cephalochordata म्हणजेच काय तर नोटोकॉर्ड जे आहे हे ऑक्युर आहे थ्रूआउट द लाईफ अँड ऑल थ्रू द लेंथ ऑफ द बॉडी. कशामध्ये तर सेफॅलोकॉर्डाटा यामध्ये ते प्रेझेंट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा पेरिप्लॅनेटा बिलॉंग्स टू विच फायलम. पेरिप्लॅनेटा बिलॉंग टू विच फायलम. आर्थ्रोपोडा जे फायलम आहे त्यामध्ये पेरिप्लॅनेटाचा समाविष्ट होतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टर्स इज नॉट टिपिकल टू क्लास मॅमेलिया. नॉट टिपिकल टू क्लास मॅमेलिया. 10 पेअर्स ऑफ क्रेन नर्व्स हे नॉट टिपिकल टू क्लास मॅमेलियाचं हे कॅरेक्टर आहे. रॅडियल सिमेट्री इज फाउंड इन. रॅडियल सिमेट्री हे कोलेंट्रेटा अँड इक्वोडर्माटा याच्यामध्ये बघायला मिळेल आपल्याला. कोलेंट्रेटा अँड इक्वोडर्माटा रॅडियल सिमेट्री. त्यानंतरचा टॉपिक आहे बघा इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी त्यावरचा टॉपिक आहे बघा. आता आपले 1-2 टॉपिक राहिलेले आहेत अजून शेवटचे. त्यामध्ये विच ऑफ दिस बॅक्टेरियल कंपोनंट्स इज लिस्ट लायकली टू कंटेन युजफुल अँटीजेन्स. सेल वॉल, फ्लॅजेला, रायबोझोम्स का कॅप्सूल. तर रायबोझोम असं आहे त्याच्यामध्ये कंटेन युजफुल अँटीजेन्स आहेत रायबोझोममध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा विच ऑफ द फॉलोइंग कंटेन स्ट्रक्चर्स कंपोज ऑफ एन ॲसिटॅल्युमेरिक ॲसिड अँड एन ॲसिटल ग्लुकोकॅसामाइन. कशामध्ये असतं तर ई कोलायमध्ये ते स्ट्रक्चर अवेलेबल असतं. ई कोलाय क्वेश्चन महत्त्वाचा आहे बघा हा मार्क करून घ्या. त्यानंतर द असोसिएशन ऑफ एंडोटॉक्सिन इन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया इज ड्यू टू द प्रेझन्स ऑफ डॅश. लिपोपॉलिसॅकॅराइड्स हे जे आहेत लिपोपॉलिसॅकॅराइड्स ते काय आहे तर असोसिएशन ऑफ एंडोटॉक्सिन इन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया ड्यू टू द प्रेझन्स ऑफ लिपोपॉलिसॅकॅराइड्स यांच्या प्रेझन्समुळे ते ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असोसिएशनचा असतो एंडोटॉक्सिनमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन आहे द प्रोकॅरियोटिक सेल्स मेम्ब्रेन कंटेन्स प्रोटीन्स अँड फॉस्फोलिपिड्स. प्रोकॅरियोटिक सेल मेम्ब्रेन्स जे आहे मेम्ब्रेन त्याच्यामध्ये काय कंटेन आहे तर प्रोटीन्स अँड फॉस्फोलिपिड्स. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द स्टेटमेंट्स रिगार्डिंग ग्राम स्टेनिंग इज रॉंग. कोणतं रॉंग म्हणले तर फर्स्ट आहे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस स्टेन्स ब्ल्यू बिकॉज ऑफ द थिक लिपिड लेअर. हे रॉंग आहे बघा. बाकीचे सर्व हे विधान जे आहेत हे ट्रू आहेत रिगार्डिंग स्टेनिंग. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिकॉग्नाइज कॉजेस ऑफ डायरिया. ऑप्शन नंबर 4 एंटेरोकोकस फॅसिली हे नॉट रिकॉग्नाइज कॉज ऑफ डायरिया आहे. डायरिया म्हणजे काय तर जुलाब. बाकी विब्रो कॉलरी ही ई कोलाय आणि क्लोस्ट्रिडियम परफ्रेंजेस हे जे आहेत हे रिकॉग्नाइज कॉज ऑफ डायरिया. बाकी एक्सेप्ट डी डायरिया म्हणजे काय तर जुलाब. विच ऑफ द फॉलोइंग इज ग्राम पॉझिटिव्ह युबॅक्टेरियम.
Clostridium actinomyces is the gram-positive bacterium. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग मायक्रोऑर्गॅनिझम इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. कोणतं मायक्रो ऑर्गॅनिझम हे जबाबदार नाही आहे युरिनरी इन्फेक्शनसाठी? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, बॅक्टेरॉइड्स फ्रॅगॅल्स हे रिस्पॉन्सिबल नाही युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनसाठी. बाकी प्रोटेस इकोलाय निमोनिया हे जे आहेत ते जबाबदार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज डायग्नोस्ड बाय सिलोलॉजिक मीन्स. क्यू फीवर जो आहे, क्यू फीवर हा डायग्नोस केला जातो सिलोलॉजिक्स मीन्सद्वारे. तो क्वेश्चन आहे, डायरिया इज नॉट कॉज्ड बाय स्ट्रेप्टोकोकस पायझन. बाकी त्यामुळे डायरिया होऊ शकतो, नॉट कॉज्ड बाय स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, द कोगुलस इज डन ड्यू टू डिफरन्शिएट स्टेफोकोकस ॲरेस फ्रॉम स्टेफोकोकस इपिडर्मिस. अतिशय अवघड शब्द आहेत इंग्लिशमधले, मराठीमध्ये तुम्हाला ते सोपं जाईल. प्रोकॅरियोटिक सेल आर मोर रेसिस्टंट टू ऑस्मोटिक शॉक दॅन युकॅरियोटिक सेल्स बिकॉज देअर सेल वॉल इज कंपोज्ड ऑफ पेप्टिडोग्लायकॉन. हा शब्द महत्त्वाचा आहे, पेप्टिडोग्लायकॉन. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, बॅक्टेरियल जीनस where sterols are present in the cell membrane is mycoplasma. Bacterial genus where sterols are present in the cell membrane is mycoplasma. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, bacterium that infects other gram negative bacteria is ऑप्शन सी. शब्द वाचतो बसंत मी हा शब्द, डेलोवॅब्रियो, Bdellovibrio. The bacterium that infects other gram-negative bacteria is Bdellovibrio. Option number C याचं योग्य उत्तर आहे. Which phage is used for phage display technique M13? Phage is used for phage display technique M13. त्यानंतरचा टॉपिक आहे बघा, सेल्युलर बायोलॉजी. सेकंड लास्ट टॉपिक आहे आपल्या सिलेबसमधला, सेल्युलर बायोलॉजी. द टर्म सेल वॉज गिवन बाय रॉबर्ट हुक. सेल म्हणजे काय? पेशी. पेशीचा शोध कोण लावला तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने लावला आहे. ऑप्शन नंबर ए, रॉबर्ट हुक. त्यानंतर द सेल इज नॉट अप्लाइड फॉर व्हायरसेस. बाकी अल्गी, बॅक्टेरिया, फंगससाठी आहे, व्हायरससाठी सेल नॉट अप्लायबल आहे. द मेम्ब्रेन अराउंड द व्हॅक्युल इज नोन ॲज टोनोप्लास्ट. व्हॅक्युलच्या भोवतालचं जे मेम्ब्रेन आहे, जे सभोवतालचं ते बॉडी आहे, त्याला आपण काय म्हणतो? टोनोप्लास्ट. त्यानंतर मायक्रोफिलामेंट्स आर कंपोज्ड ऑफ प्रोटीन कॉल्ड ॲक्टिन. Microfilaments are composed of protein called actin. त्यानंतर a plant cell wall is mainly composed of cellulose. A plant cell wall is mainly composed of cellulose. तुम्हाला प्लांट सेल आणि ॲनिमल दिले बघा. ही डाव्या साईडची बाजू जी करते ही प्लांट सेल आहे आणि ही प्राण्यांची पेशी आहे. तुम्हाला डिफरन्स माहीत असेल, याचा डिफरन्स माहीत करून घ्या, तुम्हाला ते परीक्षेमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे कुठं असतो यांनी दिलं आहे बघा, व्हॅक्यूल कुठं असतो, सायटोप्लाझम कुठं असतो, मेम्ब्रेन कुठं असतो. मेम्ब्रेन तुम्ही बघितलं असेल तर हे मेम्ब्रेन आहे बघा, या ठिकाणी कर्सर आहे मला तिथं. तर अशा प्रकारे डायग्राम आहे ती तुम्ही बघून जावा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, ग्लायकोलिपिड्स इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन आर लोकेटेड ॲट द आउटर लिफलेट ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ग्लायकोलिपिड्स कुठे असते तर द आउटर लिफलेट ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, lysosomes are known as suicidal bags because hydrolytic activity. महत्त्वाचा क्वेश्चन बघा, lysosomes are known as suicidal bags का तर हायड्रोलिटिक ॲक्टिव्हिटीमुळे. The properties of integral membrane proteins can be studied by फ्रीज फ्रॅक्चर टेक्निक अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. याद्वारे आपण प्रॉपर्टीज ऑफ मेम्ब्रेन प्रोटीन्स हे अभ्यास करू शकतो. ऑप्शन नंबर 3, the fluidity of plasma membrane increases in unsaturated fatty acids in the membrane. Fluidity of plasma membrane increases in unsaturated fatty acids in the membrane. Option number 1. Which among the following defines the GPI anchored proteins? Peripheral proteins of the plasma membrane. GPI.
GPI त्याचा पण लॉंग फॉर्म आपण या ठिकाणी दिला आहे बघा, तुम्ही असू शकता ग्लायकोसल्फोसाइड शॉर्ट फॉर्म काय तर GPI. Resting protein potential. The resting potential membrane is determined by कशाने डिटर्मिन करतात तर पोटॅशियम आयन ग्रेडियंट याद्वारे रेस्टिंग पोटेन्शियल मेम्ब्रेन हे डिटर्माइन करतात. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. त्यानंतर द ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड क्रॉसेस द प्लाझ्मा मेम्ब्रेन बाय द प्रोसेस ऑफ ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड हे क्रॉस करतात प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये कोणत्या प्रक्रियेद्वारे तर पॅसिव्ह डिफ्युजन ह्या प्रक्रियेमध्ये ते एकमेकांना क्रॉस करत असतात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, पॅसिव्ह डिफ्युजन. त्यानंतर अ सेल विदाउट सेल वॉल इज टर्म ॲज प्रोटोप्लास्ट. अ सेल विदाउट सेल वॉल अशी पेशी ज्याला पेशी वॉल नाही आहे त्याला आपण काय म्हणतो तर प्रोटोप्लास्ट. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, विच इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ ट्रान्समेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट बिटवीन डिफरंट सबसेल्युलर कंपार्टमेंट्स. उत्तर आहे ट्रान्सपोर्ट फ्रॉम द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इंटू द गोल्गी कॉम्प्लेक्स. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर विच इज करेक्ट रिगार्डिंग पेप्टाइड्स इन द रामचंद्रन प्लॉट. कोणतं खाली कोणतं विधान हे करेक्ट आहे पेप्टाइड्स इन द रामचंद्रन प्लॉट संदर्भात. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे बघा, द ऑकरन्स ऑफ बीटा टर्न कन्फर्मेशन in peptide can be deduced. Occurrence of beta turn conformation in peptide can be deduced. Option number 4. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, द फंक्शन ऑफ द सेंट्रोझोम इज फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स. सेंट्रोझोमचं काय कार्य आहे तर फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स. विच सेल ऑर्गेनाइल इज इन्व्हॉल्ड इन अपोप्टोसिस. मायटोकॉन्ड्रिया इज इन्व्हॉल्ड इन अपोप्टोसिस. मला माहिती आहे की मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल. हा सुद्धा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, हॉस्पिटल residues in the plasma membrane are located at inner leaflet of plasma membrane. हॉस्पिटॅलिडोसेरिन कुठं असतं तर ते इनर लिफलेट ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, डिस्ट्रीब्युशन ऑफ इंट्रेन्सिक प्रोटीन्स इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. डिस्ट्रीब्युशन ऑफ इंट्रेन्सिक प्रोटीन्स इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज असिमेट्रिकल. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय थोडक्यात ते प्रथिने जे आहेत त्यांचं जे वाटप आहे किंवा ते डिस्ट्रीब्युशन आहे इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन हे असिमेट्रिकल आहे. थोडक्यात म्हणजे एकसारखं नाही आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट फूड बॉर्न टॉक्झिन. तर बोट्युलिनम टॉक्झिन जे आहे हे फूड बॉर्न टॉक्झिन आहे. त्यानंतर आपला शेवटचा टॉपिक आहे बघा टॉपिकमधला या आरोग्य सेवक या अभ्यासक्रमातला डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटमधला शेवटचा टॉपिक आहे आपला. शेवटचे 6 पेजेस राहिलेत आपले. द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट NIDM वॉज एस्टॅब्लिश्ड इन. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन जी संस्था आहे ही कधी स्थापन झाली तर ऑप्शन नंबर डी याचे उत्तर बघा, 14 ऑगस्ट 2004 रोजी ती स्थापना झाली. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे बघा, ते तुम्ही पाहू शकता. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्याचं फाउंडेशन 14 ऑगस्ट 2004 रोजी झालेलं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, इन विच सिटी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इज सिच्युएटेड. थोडक्यात हेडक्वार्टर कुठं आहे तर न्यू दिल्लीला हेडक्वार्टर आहे आणि फॉर्मेशन आहे 14 ऑगस्ट 2004चं. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली या ठिकाणी. हा तुम्हाला क्वेश्चन विचारला होतो की कधी स्थापन झालं आणि त्याचं हेडक्वार्टर किंवा मुख्यालय कुठं आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. अतिशय महत्त्वाचं क्वेश्चन आहे, न्यू दिल्लीमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, विच वेव ऑफ अर्थक्वेक इज प्रोड्यूस्ड बाय रोलिंग इफेक्ट अलॉंग द अर्थ सरफेस. ऑप्शन सी येस वेव जो आहे हा रोलिंग इफेक्ट अलॉंग द अर्थ सरफेस करतो. कोणता अर्थक्वेक तर येस वेव. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक्सप्रेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर कॉमन फॅक्टर्स ऑफ वाईल्ड फायर हजार्ड्स. जंगलाची जी वनाची जी आग लागायला असते त्यामध्ये कोणते कॉमन फॅक्टर्स हजार्ड्स आहेत तर ते ऑल ऑफ द अबाव आहेत बघा. व्हॉल्कॅनिक इरप्शन, अल निनो, व्हॉल्कॅनिक लाइटिंग अँड थंडरिंग, ऑल ऑफ द अबाव. सगळ्यामुळे तुम्हाला ती जंगलातली जी वनवा असतो हा पेटण्याचे चान्सेस आहेत, ऑल ऑफ द अबाव. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, इंडियाज टोटल सायक्लोन प्रोटीन एरिया इज डॅश. इंडियाज टोटल सायक्लोन प्रोन एरिया इज ऑप्शन नंबर सी
8%. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच मेथड इज वायडली यूज टू मेजर फ्लड व्हेरिएबिलिटी, म्हणजे काय पूर जे आहे त्यांचे जे बदल आहेत हे मेजण्याचे कोणती मेथड आहे योग्य आहे, तर ऑप्शन जे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी FFMI ही जी मेथड आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ फ्लड अँड हे बघा इथं फ्रिक्वेन्सी ऑफ हिस्टॉरिकल फ्लड्स अँड फ्लॅश फ्लड मॅग्नेट्यूड इंडेक्स म्हणजेच काय तर FFMI. त्याला आपण होता विचारू शकतो. लक्षात ठेवा फ्रिक्वेन्सी ऑफ हिस्टॉरिकल फ्लड्स अँड फ्लॅश फ्लड मॅग्नेट्यूड इंडेक्स म्हणजेच FFMI. नंतरचा क्वेश्चन आहे बघा एक्सप्रेशनमध्ये आपण दिलेलं आहे बघा. त्यानंतर हाऊ मेनी स्टेप्स आर देअर इन द डिझास्टर रिकव्हरी प्रोसेस. डिझास्टर रिकव्हरी प्रोसेस आहे त्यामध्ये किती स्टेप्स आहेत, तर 5 स्टेप्स आहेत बघा डिझास्टर रिकव्हरीमध्ये. तुम्ही एक्सप्रेशनमध्ये वाचू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे टू डिटेक्ट सुनामी अलॉंग द कोस्टल टाइड गॉजेस आर प्लेस्ड 50 किलोमीटर अवे. 50 किलोमीटर अवे. टू डिटेक्ट सुनामी अलॉंग द कोस्टल टाइड गॉजेस आर प्लेस्ड 50 किलोमीटर अवे. 50 किलोमीटर अवेमधून आपल्याला ते कोस्टल जे गॉजेस आहे ठेवलं जातं तिथून तुम्ही सुनामी डिटेक्ट करू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा हाऊ मेनी डिस्टिंक्ट टाइप्स ऑफ ॲक्शन्स आर डिफाईन्ड ॲज अ पार्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 6. ऑप्शन नंबर 4 6 टाइप्स आहेत ऑफ ॲक्शन आहेत जे डिफाईन करतात ॲज पार्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. कोणकोणते आहेत बघा असिस्टंट इन इक्विटेबल मॅनर, मॅनेजमेंट ऑफ लॉसेस, मॅनेजमेंट ऑफ रिस्क, इव्हेंट मॅनेजमेंट, मॅनेजमेंट ऑफ रिसोर्स अँड मिनिमायझेशन ऑफ एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स आणि ट्रेनिंग इन केस ऑफ इमर्जन्सी. हे 6 इफेक्ट आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे इंटरनॅशनल डे ऑफ नॅचरल डिझास्टर रिडक्शन इज सेलिब्रेटेड ऑन. हा तो क्वेश्चन महत्त्वाचा आहे बघा. ऑक्टोबर 13 ऑप्शन सी याचं उत्तर आहे. 13 ऑक्टोबरला आपण सेलिब्रेट करतो कोणता तर इंटरनॅशनल डे ऑफ नॅशनल डिझास्टर रिडक्शन हा डे आपण सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर व्हॉट इज द लोकेशन ऑफ इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर. इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर जे आहे याचं लोकेशन कुठं आहे तर ऑप्शन 1 होनोलुलू हे सेंटर आहे. शहर आहे हे कुठं आहे तर अमेरिकेमधलं एक शहर आहे बघा होनोलुलू. त्यामध्ये इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर आहे हे अमेरिकेमध्ये स्थित आहे. ऑप्शन नंबर 1. त्यानंतरचा त्याची माहिती दिली आहे बघा इथं स्थापन कधी झाला किंवा कोणी स्थापन केलं त्याची. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा करेक्ट फुल फॉर्म ऑफ ISDR. तुम्हाला या ठिकाणी फुल फॉर्म विचारला बघा ISDRचा करेक्ट फुल फॉर्म ऑप्शन नंबर बी आहे बघा इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी फॉर डिझास्टर रिडक्शन म्हणजेच काय तर ISDR इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी फॉर डिझास्टर रिडक्शन. त्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट डिव्हायसेस आर यूज टू ट्रॅक मायनेट चेंजेस इन व्हॉल्कॅनोज ग्राउंड स्लोप अँड शेप्स. ऑप्शन नंबर बी टिल्ट मीटर हे जो उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर बी टिल्ट मीटर. त्यानंतरचा क्वेश्चन आहे हू रिलीज द फर्स्ट डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन ऑफ इंडिया. भारतीय आपत्ती व्यवस्थापन हा जो प्लॅन आहे योजना आहे ही कोणी रिलीज केली कोणी पब्लिश केली तर नरेंद्र मोदी आपले भारताचे पंतप्रधान यांनी ही डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन पहिल्यांदाच रिलीज केलेला आहे. कधी केला आहे तर ते 1 जून 2016ला केलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे अकॉर्डिंग टू द इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD विच स्टॉर्म इज क्लासिफाईड ॲज सुपर सायक्लॉन व्हेन द वाइंड ब्लोज ॲट व्हॉट एव्हर स्पीड. सुपर सायक्लॉन कधी म्हणतात त्याला तर 220 किलोमीटरचा जर वेग असेल त्याला सुपर सायक्लॉन असं म्हटलं जातं अकॉर्डिंग टू इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक आपत्तीखाली कोणती नाही आहे. व्हॉल्कॅनो फ्लड ब्लोआउट सुनामी तर ब्लोआउट ही नाही आहे बाकी व्हॉल्कॅनो पूर सुनामी ही नॅचरल डिझास्टर आहेत. तर अशा प्रकारे आपण जवळपास आरोग्य सेवकात जो पेपर तुमचा जो पद आहे त्याचे सर्व अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे. याचा तुम्हाला फायदा 100% आगामी परीक्षेला जिल्हा परिषद असेल आरोग्य विभाग असेल किंवा कोणती एक्झाम असेल याला तुम्हाला उपयोग होणार आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. आपण हे MCQ इंग्लिशमध्ये केले नाहीत पण जास्तीत जास्त मी प्रयत्न केला तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याचा. आय होप तुम्हाला हे समजलं असेल.
थोडंफार जर समज असेल तर माझ्यासाठी ते सक्सेस आहे. याची PDF मी लवकरच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देईन. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यातून आपला अपमेट हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल. PDF वाचा. मी तर म्हणेन की तुमची ही जी PDF आहे तुम्ही तोंडपाठ करा. तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये याचा फायदा होईल. तुम्हाला क्वेश्चन पेपरची लँग्वेज आहे ही मराठी आणि इंग्लिश या 2मध्ये असणार आहे. तुम्हाला याचा अभ्यास किंवा याचा फायदा नक्की होईल अशी आशा करतो. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आवडला नसेल तर लाईक करू नका, काय अडचण नाही. वाटलं तर शेअर करा, तुमची इच्छा. पण ह्याचा फायदा मला नक्की होईल. आय होप तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद.